आता पॉज करायचं ते. हा टेप करा. आणि उपस्थित सगळ्या जणांचं स्वागत. 35 लोक आता आहेत आपल्या इथे, ठीक आहे. तर सगळ्यांचं या सभेत स्वागत. ओव्हर टू वंदनाताई. हा, वंदनाताई तुम्ही करा. सुरू केलं ना रेकॉर्डिंग? हा. थँक्यू व्हेरी मच. बरेच दिवसांपासून खरं म्हणजे इथे काही करायचं असं आमचं चाललं होतं. माझं रेखाताईंचं बोलणं होत होतं, पण तो योग आज आलाय आणि अतिशय चांगल्या निमित्ताने आलाय असं मला वाटतं. ते म्हणजे कुसुमाग्रज दिन, जो आपण सगळेजण मराठी भाषक अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि कृतज्ञतेने साजरा करतो, मराठी भाषा दिवस म्हणून. तर त्या निमित्ताने हा कार्यक्रम इथे कार्यक्रम नाहीच खरं म्हणजे, हे व्याख्यान आहे एका अर्थाने, तर ते इथे करायला मिळतंय मला, याचा खूप आनंद आहे. दुसरी गोष्ट, मला रेखाताईंनी जेव्हा सांगितलं की तुम्ही एखाद्या पुस्तकावर बोला, तेही मला खूप आवडलं. की खरोखर काही पुस्तकं अशी असतात की जी वारंवार वारंवार त्यांना आपण भेट दिली की मग त्यातून आपल्याला काही ना काही दर वाचनात नव्याने मिळत जातं. दर वाचनात आपण अधिक थोडे समृद्ध होत जातो. तशी काही पुस्तकं मराठीमध्ये आहेत आणि त्याच्यातलं हे रणांगण नावाची कादंबरी, लघु कादंबरी आहे ती खरं म्हणजे, आणि आहे मुळात 1939 साली प्रसिद्ध झालेली. पण त्या कादंबरीची लोकप्रियता, तिचं अभिजात असणं आणि मराठी वाचकांच्या मनामध्ये तिचं असलेलं स्थान, याला यत्किंचितही ढळ इतक्या वर्षांनी पोचलेला नाहीये. त्यामुळे एका अर्थाने बघितलं तर काळाच्या कक्षा ओलांडून पुढे जी पुस्तकं आपल्याबरोबर प्रवास करतात, त्याच्यामधलं हे एक महत्वाचं पुस्तक आहे असं मला वाटतं. आणि ह्या पुस्तकावरती थोडं आस्वादपर बोलायला मिळतं आहे, हा माझ्यासाठी पण आज आनंदाचा योग आहे असं मला वाटतं. अतिशय चांगले वाचक आज इथे श्रोते म्हणून उपस्थित आहेत, हीही माझ्यासाठी उत्साह वाढतो ना. श्रोता असल्याशिवाय वक्त्याच्या बोलण्याला काही विशेष अर्थ राहत नाही, असं खुद्द ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवलंय. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्याची सगळ्याची कल्पना आहे की बोलणारा असतो तेव्हा तिथे ऐकणारा सुद्धा एका अर्थाने चांगला, सजग असा श्रोता आपल्या समोर असणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि इथे ऑनलाईन असून सुद्धा चांगल्या पद्धतीने ऐकायला लोक जमले आहेत, त्याचाही मला खूप आनंद आणि समाधान आहे. ह्या कादंबरीबद्दल बोलण्यापूर्वी मला थोडंसं विश्राम बेडेकर या लेखकाविषयी सांगायला आवडेल, कारण आज पुन्हा एकदा काळाचा इतका मोठा हे उलटून गेला आहे पट की काही नावच फक्त आता आपल्या लक्षात असतात आणि त्यांनी काय नेमकं केलं आहे याच्याविषयी विस्मरण झालेलं असतं. त्यामुळे थोडा मला विश्राम बेडेकरांचा परिचय करून द्यावा असं वाटतंय. रणांगण, टिळक आणि आगरकर, ब्रह्मकुमारी अशी अतिशय नावाजलेल्या कलाकृती त्यांच्या नावावरती आहेत. ब्रह्मकुमारी, टिळक आणि आगरकर ही आहेत नाटकं, आणि रणांगण ही एकमेव कादंबरी त्यांनी लिहिली. आणि तरी ही कादंबरीकार म्हणून विश्राम बेडेकरांचं नाव अग्रक्रमाने घ्यायला पाहिजे, इतकी ती उत्तम कादंबरी किंवा कलाकृती त्यांनी निर्माण केली. त्यानंतर चित्रपट हे त्यांचं पहिलं प्रेम असल्यामुळे पहिला पाळणा, अमर भूपाळी, रामशास्त्री, शेजारी अशा कितीतरी चित्रपटांच्या पटकथा आणि दिग्दर्शन या दोन्हीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. आणि चित्रपटात काम करायचं म्हणून या माणसाने त्याच्या तारुण्यामध्ये झोकून दिलं होतं. आणि बलवंत नाटक मंडळी म्हणजे दीनानाथ मंगेशकरांची नाटक मंडळी, चिंतामणराव कोल्हटकर त्यांच्या बरोबर होते, हंस पिक्चर्स कोल्हापूर तिथे त्यांनी काम केलं बाबूराव पेंढारकरांबरोबर. नंतर मुंबईच्या संबंध चित्रपट व्यवसायामध्ये ते आले आणि जे काय निर्माण केलं ते अत्यंत उत्तम होईल अशा ध्यासाने नादावून ह्या माणसाने काम केलं. त्यामुळे थोडीच नावं आहेत त्यांच्या संबंध कारकिर्दीमध्ये कलाकृतींची, पण त्या सगळ्या कलाकृती ह्या माइलस्टोन ज्याला म्हणता येतील अशा प्रकारच्या कलाकृती आहेत. आणि त्यातलीच ही आज आपण ज्याच्यावर बोलणार आहोत ती रणांगण कादंबरी. ह्या कादंबरीच्या निर्मिती मागे सुद्धा एक गोष्ट आहे आणि जी खुद्द बेडेकरांनीच लिहून ठेवली आहे. बेडेकरांचे एक झाड आणि दोन पक्षी हे असंच एक अतिशय वेगळं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. आणि ते खूप त्यांच्या उतरत्या वयात अर्थातच त्यांनी लिहिलं. 1983-84 मध्ये ते प्रकाशित झालं. त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी लिहिलंय की रणांगण कादंबरी मी कशी लिहिली. झालं होतं असं की इंग्लंडमध्ये चित्रपट व्यवसायाविषयीचं, सिनेमॅटोग्राफीचं असं काही प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.
आणि ते शिष्यवृत्ती घेऊन ते प्रशिक्षण घ्यायला 1.5 वर्षाचा तो कोर्स होता. त्याच्याकरता ते इंग्लंडला गेले होते. आणि ही गोष्ट आहे 1938-39 ची. दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजायला सुरुवात झाली होती. त्यामुळे 7-8 महिनेच फक्त त्या कोर्सचे झाले आणि या युद्धाच्या कचाट्यामध्ये सापडू नये म्हणून बरीच हिंदी मंडळी, भारतीय मंडळी तिथनं किंवा अन्य देशातले जे लोक होते ते सगळे मायदेशी परतण्याच्या घाईमध्ये होते. त्याच्यामध्येच बेडेकर सुद्धा भारतामध्ये परत आले. त्यामुळे तो कोर्स त्यांचा पूर्ण झाला नाही, पण त्या 7-8 महिन्याच्या इंग्लंडमधल्या वास्तव्यामध्ये त्यांनी जे अनुभवलं, जे विलक्षण असं वेगळंच जग त्यांना दिसलं, ते सगळं मनामध्ये घेऊन हा 10-11 दिवसांचा इंग्लंड ते भारत असा बोटीचा प्रवास करून ते आले. हे सगळं मनामध्ये खदखदत असताना त्यांचं लग्न होऊन ते गेलेले होते. प्रसिद्ध लेखिका मालतीबाई बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर उर्फ बाळूताई खरे या त्यांच्या पत्नी. 31 तारखेला लग्न केलं. 1 तारखेला बेडेकर इंग्लंडला जायला म्हणून त्यांनी प्रस्थान केलं मुंबईला आणि असे ते लग्नाचे 2 दिवस फक्त त्यांनी अनुभवलेले आणि त्यानंतर 7-8 महिन्यांनी या पती पत्नींची भेट झाली. तेव्हा विभावरी शिरूरकर या सोलापूरला रिमांड होमच्या संचालक म्हणून काम करत होत्या. त्यांना तिथे प्रशस्त बंगला, नोकर चाकर असं सगळं आणि एक मानाचं पद आणि कर्तृत्वाने सिद्ध केलेलं बाईंचं सगळं तिथला तो ऑरा, हे सगळं बेडेकरांनी एक 7-8 दिवसातच अत्यंत तल्लख, अत्यंत चाणाक्ष असा हा माणूस प्रतिभावंत, त्यांच्या लक्षात आलं की इथे आपण केवळ बाणगुळासारखे राहणार मालतीबाईंच्या जीवावरती. तर तो एक कुठेतरी विषाद खदखदत होता मनामध्ये. काळ लक्षात घ्या, 1939 ची गोष्ट आहे ही. त्यामुळे त्या काळातल्या अशा प्रकारच्या विलायतेमधून जाऊन प्रशिक्षण घेऊन आलेल्या आणि बोटीवरच्या या सगळ्या अनुभवांनी एक मनामधली अस्वस्थता, हे सगळं घेऊन ते सोलापूरमध्ये गेले आणि तिथे गेल्यावरती जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हे परपुष्ट असं जीवन जगणं शक्य नाहीये, त्या सगळ्या मनस्थितीमध्ये असताना अचानक एक दिवस जेवता जेवता बाळूताई त्यांना म्हणाल्या की हे 3रं पुस्तक पाहिलंस की नाही माझं तू. त्या तत्पूर्वी बाळूताईंची कळ्यांचे निश्वास आणि मला वाटतं अचला असलेली ती कादंबरी कोणती बाळूताईंची, 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली होती आणि 3रं हिंदोळ्यावर नावाचं पुस्तक नुकतंच आलेलं होतं आणि ते पुस्तक पाहिलं का असं विश्राम बेडेकरांना त्यांनी विचारलं. बेडेकरांच्या ह्या सगळ्या मनामध्ये हे सगळं मी का सांगितलं की ह्या सगळ्याचा स्फोट कसा झाला, तर ते सटकन त्यांना असं म्हणाले की भिकार आहे ते पुस्तक, तुझे मेव्हणे प्रकाशक आहेत म्हणून त्यांनी ते काढलं इतकंच आणि त्यांनी तुझ्या आधीच्या 2 पुस्तकांनी झालेलं नाव याच्यासाठी वापरला. असा अत्यंत सडेतोड स्पष्ट अभिप्राय बेडेकरांनी दिल्यावरती साहजिकच कलावंत म्हणून, एक मनस्वी लेखिका म्हणून, एक बंडखोर स्त्री म्हणून बाळूताईंना ते सहन झालं नाही आणि त्या पटकन असं म्हणाल्या की आधी काहीतरी करून दाखवावं आणि मग बोलावं. हे चॅलेंज, हे आव्हान बेडेकरांनी स्वीकारलं आणि दुसऱ्या दिवशी बाळूताई कामाला गेल्यावर पेन आणि ते स्वतः खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेऊन एका मागोमाग एक अक्षरशः ते त्यांनी असं लिहिलंय की पानामागून पानं भर 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 ते लिहित राहिले. आपण काय लिहितो आहोत, त्याचा आकार काय आहे, ह्याची कशाचीही आधी आखणी न करता, फारसा विचार न करता ते लिहित सुटले. आणि दुपारी बाळूताई जेवायला घरी यायच्या त्यावेळेला साळसुद्धासारखं सगळं बंद करून ठेवायचं आणि जेवण वगैरे करायचं. त्या कामाला गेल्या की पुन्हा लिहायचं. संध्याकाळी पुन्हा ते सगळं असं लपून छपून ह्या कादंबरीचं लेखन त्यांनी केलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल हे आज ऐकलं तर की जुलैच्या अखेरीला बेडेकर भारतात परत आले आणि ऑगस्टच्या अखेरीला ही कादंबरी लिहून हातावेगळी झालेली होती. आणि मग ते कामासाठी काहीतरी मुंबईला गेले आणि तेव्हा त्यांनी हरिभाऊ मोटे हे त्यांचे जे प्रकाशक, मोटे प्रकाशनाचे, त्यांच्याकडे म्हणजे मेहुणेच एका अर्थाने, त्यांच्याकडे ते सोपवलं त्यांनी बाळ आणि सांगितलं की आता लेखन दिलं मी तुझ्याकडे, मुद्रण, प्रकाशन, ब्लर, मुद्रित शोधन, मुखपृष्ठ कशाही साठी आता तू माझ्याकडे येऊ नकोस, तू कर काय करायचं ते. मोटे कायमच खूप कामामध्ये आणि खूप घाईमध्ये असायचे. मोटारीतनं मुंबईत प्रवास करत असताना त्यांनी बेडेकरांना सांगितलं वाच बरं काय काय आहे मध्ये. तर बेडेकरांनी मधली मधली थोडी थोडी पानं त्यांना त्या मोटरच्या प्रवासामध्ये वाचून दाखवली. पण मोट्यांमधला चाणाक्ष प्रकाशक जागा असल्यामुळे त्यांच्या लगेच लक्षात आलं की या लेखनाचं मोल काय आहे. ते म्हणाले ठेवून जा इथे. आणि एका महिन्यामध्ये मोटे प्रकाशनाने ती कादंबरी प्रकाशित केली. पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर रणांगण या नावाखेरीज लेखकाचं नाव नाही. आणि तोही निर्णय या दोन्ही प्रकाशक आणि लेखक मित्रांनी घेतलेला होता.
काही दिवसांनी बाळूताई त्यांना म्हणाल्या, कारण मोठ्यांनी बाळूताईंना पाठवलीच ती कादंबरी वाचायला. तेव्हा बाळूताई म्हणाले, हे पाहिलंच का नवीन पुस्तक, हे चांगलं आहे, वाचलंच का, वाच. त्याच्यावरती बेडेकर शांतपणे त्यांना म्हणाले की नाही, वाचलं नाही, मी ते लिहिलंय. तेव्हा बाळूताईंना समजलं की हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे म्हणून. तर अशाही पद्धतीने एखाद्या पुस्तकाची थरारक आहे हे सगळं, असं वाटलं मला ते आत्मचरित्रातला तो सगळा भाग वाचल्यावरती, की एखादी गोष्ट अशी आव्हान घेऊन कुठेतरी आतमध्ये अस्मितेला ठेच लागल्यानंतर कशा पद्धतीने ते बाहेर पडलं, पण ते बाहेर पडताना मुळात प्रतिभावंत असल्यामुळे इतकं सुगढ, इतकं नेटक्या आकारामध्ये आणि इतकं आटोपशीर असं ते सगळं व्यक्त झालं की आज इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा मराठीमधली अभिजात कलाकृती म्हणून रणांगणचं नाव आहे. रणांगणवरती अतिशय चांगल्या समीक्षकांनी लिहिले. त्याच्यात अगदी सुरुवातीच्या काळात गंगाधर गाडगीळ आहेत, नंतर माधव अस्वल आहे आणि त्यानंतर दभी कुलकर्णी आहेत. या तिन्ही लेखकांनी रणांगणवरती जे लिहिलेलं आहे ते जरूर आपण वाचलं पाहिजे. आपल्याला एखादी कलाकृती समजून घेण्यासाठी या अशा प्रकारच्या लेखनाचा, समीक्षा लेखनाचा कसा उपयोग होतो त्याचाही तो वस्तुपाठ आहे असं मला वाटतं. हे सगळं का सांगितलं मी, की रणांगणची जन्मकथा सुद्धा तितकीच थरारक आहे जेवढी ती कादंबरी आज सुद्धा आपल्याला थरारक वाटते. तर काय आहे या कादंबरीमध्ये असं, तर सगळ्यांना गोष्ट त्याची माहिती असं मी गृहीत धरते, तरीही अगदी थोडक्यात या कादंबरीचं कथानक सांगते की हा जो या कादंबरीचा नायक आहे चक्रधर विद्वांस नावाचा, हा 2 वर्ष त्यांनी इंग्लंडमध्ये आणि एकूणच युरोपमध्ये काढलेली आहे. सगळं त्याच्याजवळ पैसा आहे, सुबत्ता आहे सर्व प्रकारची, तो देखणा आहे, तो तरुण आहे आणि युरोपमधल्या त्या काळातल्या सर्व प्रकारच्या सुख सोयी सुविधांचा लाभ, सर्व प्रकारची सुख त्यांनी उपभोगली आहेत. आणि आता या दुसऱ्या महायुद्धाच्या सगळ्या वातावरणामध्ये परत भारताकडे यायचं, हिंदुस्थानात परत यायचं म्हणून तो एका इटालियन बोटीचं त्याला तिकीट मिळतं आणि त्या बोटीवरनं तो चक्रधर भारतामध्ये यायला निघालाय. बोटीवर बसेपर्यंत त्याच्या मनामध्ये हे सगळं रंगीबेरंगी आयुष्य जे त्याने तिथे उपभोगलेलं आहे त्याची काही अशी स्मृती तरळता आहे, तो त्याच्यामध्ये आहे. आणि शेवटच्या 1.5-2 महिन्यामध्ये जेव्हा की या युद्धाचं वातावरण घराघरामध्ये सामान्य माणसाच्या जगण्यापर्यंत येऊन पोहोचलंय, तेव्हा त्याला एक पॅरिसमध्ये भेटलेली वेश्या, रेल्वेमध्ये भेटलेलं एक कुटुंब, सर्वसामान्य माणसांना ज्या पद्धतीने या युद्धाची भीती वाटते आहे त्याचे काही ना काही असे काय आपण म्हणू त्याला झलक, छटा अशा त्याला अनुभवाला येतात आणि त्या सगळ्याचं मिश्रण त्याच्या मनामध्ये आहे. खूप पूर्वी भारतातनं जाण्यापूर्वी एक प्रेमभंगाचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि त्यामुळे स्त्री ही प्रेम करायला लायकच नाही असं काहीतरी तत्वज्ञान त्यांनी बनवून ठेवलंय. आणि त्या सगळ्या प्रेमभंगाच्या दुःखावरचा उतारा म्हणून त्यांनी युरोपमध्ये खूप मौज मजा केलेली आहे. पाण्यासारखी दारू प्यायलेली आहे. सुखाच्या सर्वोच्च कल्पनांचा शेवट कुठे होतो तर स्त्री सुखामध्ये, अशा काहीतरी कल्पना मनाशी बाळगून अत्यंत बेबंद असं आयुष्य जगून तो आता पुन्हा भारताकडे परत यायला निघालाय. आणि श्रीलंका अशी सगळी कुठे कुठे उतरत अखेर शेवट शांघायला जाणार असतात. अशी ती सबंध बोटीचा तो प्रवास आहे. आणि त्या 11 दिवसांच्या बोटीच्या प्रवासामध्ये चक्रधरला हॅर्टा नावाची एक ज्यू तरुणी भेटते आणि ह्याच्या सगळ्या या स्त्रीविषयक कल्पना, त्याच्या मनातला हा सगळा कडवटपणा, हे सगळं घेऊनच तो खरं म्हणजे हॅर्टाकडेही पाहत असतो. पण हॅर्टा हिची पार्श्वभूमी अशी आहे की ती जर्मन ज्यू आहे आणि शेवटच्या काही महिन्यांमध्ये हळूहळू ज्यूंचं सामान्य जीवन किती त्रासदायक करून सोडलेलं होतं, असहनीय करून सोडलेलं होतं, ह्या सगळ्याच्या कहाण्या आपण अनेक सिनेमांमधनं आणि अनेक ठिकाणी वाचलेल्या आहेत. त्यामुळे त्यात मी जात नाही, परंतु ह्या सगळ्या अशा प्रकारच्या दडपणांमुळे आपण माणूस आहोत की नाही असं सुद्धा जिला संभ्रम पडलेला आहे, अशी ती हॅर्टा तरुण मुलगी, जिचा प्रियकर हा जर्मन आहे आणि नाझींच्या जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा त्या दोघांची फारकत त्यांनी केलेली आहे. आणि हिच्या हातातलं शेवटची जी त्या प्रेमाची निशाणी आहे की त्या कार्ल फ्रान्स असं त्याचं नाव आहे, तर ती KF असं लिहिलेली अक्षरं ज्याच्यावरती कोरली आहे तशी अंगठी सुद्धा नाझी सरकार काढून घेतं तिला हद्दपार करताना. आणि अगदी जुजबी कपडे आणि आईची औषधं, तिची म्हातारी आई बरोबर आहे, काही पुस्तकं एवढं घेऊन ती
हातात मावेल एवढं सामान घेऊन आता ही माणसं जगायला बाहेर पडली आहेत. ज्या कुठे त्यांना उतरायला भूमी मिळेल आणि जो कुठला देश त्यांना स्वीकारून काहीतरी पोटापाण्याचा धंदा करायला परवानगी देईल अशा ठिकाणी आता हे उतरणार आहेत. आणि त्यांना असं कळलंय की शांघायमध्ये आपली सोय होणार आहे, शांघाय मध्ये आपण उतरू शकतो, म्हणून ही सर्व मंडळी तिथपर्यंत निघालेली आहेत. अशी ती हॅरटा चक्रधरला त्या बोटीवरती भेटते. आता तुम्ही बघा गंमत, समुद्रावरती प्रवास करणारी एक प्रवासी बोट, हे स्थळ निवडले लेखकांनी इथे त्यांना निम्म जिंकलं. म्हणजे आता आपण आस्वाद घेतोय म्हणून मी मुद्दाम सांगते की काय ह्याच्यामध्ये ते एक अनोखेपण आहे. जमिनीवरच्या कथा आपल्याला अनेक परिचित असतात, बोटीवर घडणारी ही सबंध कथा, हे कथानक, इथे पहिला अनोखेपणा या कादंबरीचा आहे. आणि हॅरटाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्या देशामध्ये ती, ज्या देशाला आपला देश मानते, ज्या भाषेला आपली स्वतःची भाषा मानते आहे, त्या देशाने तिला आपलं मानायला नकार दिल्यावरती आता कुठे जायचं असा प्रश्न पडल्यावर, त्या घुसमटीतून बाहेर पडल्यावरती पहिल्यांदा त्या बोटीवर पाऊल ठेवते, तर ती बोट तिला स्वातंत्र्याचं प्रतीक वाटते. त्यामुळे हॅरटाच्या दृष्टिकोनातून ती बोट हा एक अत्यंत मुक्त जगण्याचा असा अवकाश तिला मिळाला आहे. आणि तिने मागचं सगळं मागे टाकून स्वतःचा जेव्हा तिला साक्षात्कार होतो की मी जिवंत माणूस आहे, तिथून ती पुन्हा नव्याने जगण्यासाठी उत्सुक झालेली अशा मनस्थितीमध्ये ती हॅरटा आहे. आणि तरी त्या परिस्थितीत तिला 3 दिवस तिचं सामान मिळालेलं नाहीये त्या बोटीवरच्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठे. आणि जूनकडे एकूणच सगळं जग किती तुच्छतेने बघायला लागलेलं होतं, त्याची बारीकशी झलक ते तिला सामान न मिळण्यामध्ये सुद्धा दिसते आपल्याला, की कोणीही मनापासून ते सामान शोधायला मदतच करत नाहीत बोटीवरचे. आणि जवळजवळ 3 दिवस तिला आणि तिच्या आईला कपडे मिळत नाहीत, औषधं मिळत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये अत्यंत गांजून गेलेल्या अवस्थेत ती असताना तिला हा चक्रधर तिथे बोटीवरती भेटतो. त्या एवढ्या छोट्याशा जगामध्ये हे 2 जीव एकमेकांकडे आकर्षिले जातात. पण आता चक्रधरचं तत्वज्ञान मी तुम्हाला सांगितलं स्त्रीविषयक, आणि त्याच्या बरोबर उलट हॅरटा आपल्याला दिसते की जी प्रेमासाठी उत्सुक आहे, जी माणूस म्हणून स्वतःचा साक्षात्कार स्वतःला घडलाय म्हणून आनंदामध्ये आहे, अशी ती एक नवतरुणी. आणि हा सगळं उपभोगून कडवट झालेला आणि या सगळ्याकडे खेळ म्हणून बघणारा असा तरुण, यांची ही सगळी कहाणी. आता या कहाणीला संबंध पार्श्वभूमी असं म्हणताच येत नाही खरं म्हणजे, कारण दुसरं महायुद्ध हा या कहाणीमधला तिसरा घटक आहे असं मला वाटतं. कारण या दुसऱ्या महायुद्धामुळे घडणाऱ्या असंख्य लहान मोठ्या घटनांचे प्रत्यही परिणाम या दोघांच्या संभाषणातून, त्या दोघांच्या भेटीमधून, त्या दोघांच्या आसपास असणाऱ्या माणसांच्या एकमेकांशी बोलण्यातून सतत जाणवत राहतात आपल्याला. आणि त्यामुळे या दोघांच्या प्रेमकहाणीला एक वेगळी उदात्तता प्राप्त होते, ती अशी की एकीकडे हा सगळा वंदना ताई म्यूट झालंय. एकीकडे हा सगळा संघर्ष, हा सगळा ताण आणि लढाई, आणि त्या पार्श्वभूमीवरती फुलणारं या दोघांमधलं प्रेम, जे हॅरटा अतिशय समर्पणोत्सुक, अत्यंत उत्कट आणि अतिशय खरं आहे. आणि त्याच वेळेला ते बॉबच्या बाजूनी तसं नाहीये. बॉब ती त्याला म्हणते, त्याच्या घरचं नाव आहे बाबू, हे एवढं चक्रधर विद्वांस किती अवघड नाव आहे वगैरे असं झाल्यावरती तो सांगतो मला घरी बाबू म्हणायचं, तर त्या बाबूचं बॉब होतं. म्हणून आता इथून पुढच्या सगळ्या निवेदनामध्ये ते बॉब शब्द अनेक वेळेला येईल. तर हा बॉब आणि ही हॅरटा या दोघांच्या मध्ये उमलणारं हे कोमल नातं, असा पण एक प्रचंड मोठा विरोध या कादंबरीमध्ये सुरुवातीपासून दिसतो. बोटीवरचं हे सगळं विश्व एकीकडे बघायला गेलं तर हलतं, तरंगतं. तिथे सगळीकडे नो व्हिडिओ. सगळ्यांनी म्यूट ठेवा आपापला. ऑडिओ म्यूट करा प्लीज. ऑडिओ म्यूट करा. सॉरी. हा, असं हे त्या पार्श्वभूमीवरती उमलणारं प्रेम, ह्याकडे, ह्या दृष्टीने पण आपल्याला त्याच्याकडे पाहता येतं. दुसरीकडे शरीरभोग, लालसा, वासना आणि त्याच्या विरोधात उभं राहिलेलं शुद्ध अस्सल प्रेम, हाही भाग आहे त्याच्यात. शरीर आणि मन हेही पुन्हा एकमेकांच्या समोर कसं उभं राहतं हेही इथे आपल्याला दिसतं. बंदिवास आणि मुक्तता हेही 2 घटक एकमेकांच्या समोर उभे राहतात. आणि
युद्धाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती प्रेम, करुणा आणि माणुसकी यांचंही चित्र उभं राहतं. त्यामुळे ते रणांगण शीर्षक सुद्धा अतिशय नेमकं, अत्यंत समर्पक आणि खूप वेगवेगळ्या छटा ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्या पोटामध्ये आहेत, असं संपृक्त शीर्षक आहे असं मला वाटतं. की रणांगण म्हणल्यावरती ज्या ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात त्याच्या कितीतरी पलीकडे जाणारा असा हा एक वेगळ्याच प्रकारचं द्वंद्व, वेगळा संघर्ष तिथे उभा राहिला असं आपल्या लक्षामध्ये येतं. आणि स्वाभाविकपणे शेवटी ही शोकांतिकाच आहे ही कादंबरी म्हणजे एका अर्थाने, पण त्या शोकांतिकेपर्यंत जाताना या चक्रधरच्या मनातलं हे जे कडू जहर विष तयार झालेलं आहे त्याचा निचरा कसा होतो आणि तो निचरा व्हायला एका अस्सल कोवळ्या प्रेमाचा आधार त्याला कसा मिळतो किंवा ते प्रेम कसं ह्या निचरा व्हायला कारणीभूत होतं, हा खरा या कादंबरीचा गाभा आहे असं मला वाटलं. वरवर पाहता ते आपल्याला दिसतं की ते कसे भेटले, मग सुरुवातीला काय त्यांच्यामध्ये घडलं हे सगळं कादंबरी वाचलेल्यांना माहिती आहेच. पण या कादंबरीमधले अगदी महत्वाचे जे प्रसंग आहेत ना, की ज्या प्रसंगांमुळे या चक्रधर आणि हॅर्टा मधला जो पूल आहे प्रेमाचा, तो कसा हळूहळू निर्माण होत जातो. ब्रिज खेळत बसलेत सगळेजण, वेगवेगळ्या देशातले प्रवासी तिथे आहेत आणि खेळता खेळता शेवटी कोणाचे किती पॉइंट झाले आणि कोण कोणाला किती देणं लागतं असे हिशेब चालू असताना जराशी बाचाबाची तिथे होते आणि चटकन चक्रधर असं म्हणतो तिथे की तू एका ज्यू सारखा कंजूस आहेस. तर ते वाक्य ऐकता क्षणी तिथे दूर थोड्याशा एका टेबलावर बसलेली हॅर्टा तटकन उठते आणि निघून जाते. आता तिच्या त्या झटकन उठण्यातून आणि निघून जाण्यातून आणि जाता जाता चक्रधरकडे टाकलेला जो कटाक्ष आहे त्याच्यामधून लेखक खूप काही बोलून जातो की ती किती मनापासून दुखावली, की जो तरुण आपल्याला आवडतोय, ज्याच्याशी कालच आपण थोडं अधिक जवळीकीचं बोललो, कदाचित काही शक्यता पुढच्या नात्याच्या निर्माण झाल्यात असं मनात वाटतंय, त्याच वेळेला हा माणूस इतका जीवद्वेष्ट असावा आणि अशा पद्धतीचा विचार करणारा असावा, ही सगळी वेदना तिच्या नजरेमध्ये उमटते. हे लेखक फक्त तिच्या उठण्यातून आणि तिच्या कटाक्षाच्या उल्लेखातून दाखवतो. ती तिथनं निघून जाते. त्या क्षणी ह्याला लक्षामध्ये येतं की अच्छा हे सगळे लोक ज्यू आहेत तर म्हणजे, कारण 2च दिवस झालेत बोटीवरती येऊन आणि त्याला हे समजतं की ह्यांची नेमकी काय कुसंबणा होत असेल आणि ती जाणीवेच्या पातळीवरती कळते. पण त्याच्या पलीकडे ज्याला म्हणतो ना आपण की खरं खुरंच समजणं जे आहे ते त्याला त्याच्याच नंतर घडणाऱ्या एका प्रसंगाने कळतं. ते असं की तो सकाळी दुसऱ्या दिवशी नाश्त्याला जेव्हा येऊन बसतो आणि त्या तिथे जे परिचारक असतात बोटीवरचे त्यांना तो काहीतरी मागवतो, तर तो माणूस त्याला अत्यंत मगरुरीने सांगतो की ह्या टेबलवर तू बसू शकत नाहीस कारण तू काळा आहेस, तू इथून उठ. आणि मग हा एकदम उठतो, उभा राहतो, त्याचा सगळा असा उफाळून येतो स्वाभिमान आणि तो त्याची गचांडी धरतो आणि मग आपोआपच सगळे ते मुख्य विख्य धावून बिवून येतात आणि तो सगळा प्रसंग निवळतो. पण हे जेव्हा घडलेलं हॅर्टा बघते आणि हॅर्टानी हे पाहिलंय हे चक्रधरच्या लक्षात येतं, तेव्हा त्याला ते तिची वेदना ही खऱ्या अर्थाने लक्षामध्ये येते, जेव्हा तो त्या स्वतः वंशभेदाच्या वेदनेमधून जातो. हे असे काही काही जे प्रसंग त्याच्यामधले आहेत ना ते अत्यंत म्हणजे म्हटलं तर छोटेसे आहेत, पण म्हटलं तर या दोघांच्या एकमेकांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत, अंतर्मनापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोहोचण्यासाठी त्यांना किती सहाय्यकारी होतात हे पण त्याच्यामधनं आपल्याला दिसतं. हा वंशभेदाचा सामना करताना हॅर्टाला काय करावं लागलं याची सगळी कहाणी हॅर्टाच एक दिवस त्याला सांगते आणि त्याच्यामध्ये त्या कहाणीतून त्याला उलगडत जातं ते तिथल्या सर्वसामान्य माणसांचं जगणं. आणि मग त्याच वेळेला त्याला आपण भारतामध्ये गुलामीमध्ये असलेले लोक, इथे ब्रिटिश आपल्यावरती गाजवत असलेली सत्ता आणि ह्या सगळ्यामधून आपण कशा पद्धतीने आपल्या या सगळ्या स्वातंत्र्याकडे आणि पारतंत्र्याकडे पाहतो या दृष्टीने चक्रधरच्या मनामध्ये सुरू होणारं जे सगळं विचारचक्र आहे याचा एक समांतर असा अस्तर समांतर ह्या संबंध कथानकाला आहे. आणि म्हणून ही केवळ प्रेम कहाणी राहत नाही, ही फक्त प्रेम कहाणी न राहता तिला अधिक उदात्त, अधिक उन्नत स्तरावरती काय नेतात, कोणते घटक नेतात, तर हे घटक नेतात की ज्यामुळे चक्रधरचा संबंध स्वभावामध्ये परिवर्तन घडलेलं दिसतं आपल्याला किंवा त्याच्या मनातला मी मगाशी म्हटलं तसं त्या विषाचा निचरा झालेला लक्षात येतो. त्याचप्रमाणे हॅर्टाला सुद्धा कुठेतरी आपण माणूस म्हणून आहोत ह्याची जाणीव तिथे पहिल्यांदा होते. त्यातला एक उतारा मी तुम्हाला वाचून दाखवते की तिला त्या माणूसपणाची किती ओढ आहे आणि ते इतकं साधं आपण गृहीत धरलेलं जन्मापासूनचं आपलं अस्तित्व, त्या अस्तित्वाची नव्याने ओळख पटल्यावरती तिला काय वाटतं. इतक्या कमी शब्दामध्ये बेडेकरांनी लिहिलंय. झालंय असं की 3 दिवसांनी हॅर्टाची कपड्याची पेटी सापडलीये आणि त्या दिवशी ती खूप छान स्वच्छ कपडे घालून तिला हवं तसं प्रसाधन करून ती समोर येते आणि विचारते चक्रधरला की मी कशी दिसते. तर तो पटकन म्हणतो की तुझे हरवलेलं सामान सापडल्यासारखी दिसतेस. तर ते
इतकं तिला खरं आणि आवडतं उत्तर की सुंदर दिसते, छान दिसतेच असं भुलवण्यासाठी खोटं खोटं न बोलता तो खरा अभिप्राय तिला देतो. आणि त्याच्या पुढे तो असं म्हणतो की माणसासारखी माणूस दिसतेच इतकंच, याच्या पलीकडे काही वेगळं, कारण त्याच्या मनामध्ये ते सगळं जे काय विलक्षण सौंदर्याचा अनुभव त्यांनी घेतलाय ते सगळं आहेच आहे. त्यामुळे हॅर्टाचं सौंदर्य त्याला तिथे भुलवत नाहीये, तर त्याला तिचं माणूस पण महत्वाचं वाटलंय हेही त्याच्या त्या अभिप्रायातनं दिसतं आपल्याला की तू माणसासारखी माणूस दिसतेस. त्याच्यावरती मग ती म्हणते, एकदम तिचा चेहरा उत्तेजित झाला आणि ती म्हणाली, मला हेच वाटतंय, मी माणूस झाले. 4-5 वर्ष मला याचा विसर पडला होता. वाटे आपण क्षुद्रातल्या क्षुद्र जंतूपेक्षाही हीन आहोत. बोटीवर पाय ठेवला, स्वतंत्रतेचं वारं भोगायला मिळालं, याच्यावरती माझा विश्वासच बसेना. इथं सगळे मला ओळखतात, माझी विचारपूस करतात, माझ्याशी बोलतात, हसतात, खेळतात. तू माझं कौतुक करतोस, काळजी घेतोस. बोल, आता मी माणूस, जिवंत माणूस झाले. हा जो माणूस असण्याचा साक्षात्कार तिला होतो, त्या साक्षात्कार होण्याला पुन्हा एकदा या चक्रधरचा एक बारीकसा अभिप्राय कसा कारणीभूत ठरतो आणि त्याच्याने तिला किती खरंखुरं एक सत्व गवसल्याची जाणीव होते हे पण दिसतं. तर हे जे लहान लहान प्रसंग त्या दोघांमध्ये घडतात, या प्रसंगांमधून त्या दोघांच्या प्रेमाची खरी उमलण झाली असं आपल्या लक्षामध्ये येतं. आता याच बोटीवरती कायटेल नावाचा एक माणूस आहे की जो वेगवेगळ्या भाषा, विशेषतः इंग्रजी शिकायची धडपड करतोय. कोणीही भेटलं की तो त्याला इंग्रजी, ह्या शब्दाचा अर्थ काय, ह्याचं स्पेलिंग काय, आणि सारखं आपल्याकडच्या एका छोट्या टिपण वहीमध्ये तो टिपून घेतोय. आणि त्यामुळे इंग्रजी येणारे बरेचसे लोक त्याच्यापासून दूर दूर पडत आहेत. चक्रधरला सुद्धा तो एक दिवस असाच धरतो आणि तो त्याला विचारतो की मला ब्युटिफुलचं स्पेलिंग सांग, त्याचा काय अर्थ, तू आता जे म्हणालास की किती सुंदर सीन दिसतोय बाहेर वगैरे, असं काहीतरी तो म्हणतो चटकन उत्स्फूर्तपणे. आणि तो कायटेल लगेच त्याला ब्युटिफुलचं स्पेलिंग विचारतो वगैरे. आणि मग ह्याला लक्षामध्ये येतं की ह्या माणसाला भाषा शिकण्याची एवढी धडपड का आहे. तर तो म्हणतो, जर्मन देश मला माझा मानत नाही. मी स्वतः ज्यू असल्यामुळे मी लहानपणापासून जिथे वाढलो ती भूमी मला माझं मानत नाही. ती भाषा मला आता माझ्या देशामध्ये उच्चारलं जाणारं शुद्ध जर्मन कुठेच ऐकायला येणार नाही. आणि मला तर जगायचंय आणि त्या जगण्यासाठी मला आता हे शिकणं भाग आहे. आणि म्हणून मी ही सगळी धडपड करतोय. अतिशय कमी शब्दातले असे हे संवाद आहेत, खूप मोठी मोठी संभाषणच त्याच्यामध्ये नाहीयेत. पण त्या संभाषणातून चक्रधरला हे जाणवतं की एखाद्याची भाषा त्याच्याकडनं काढून घेणं हे काय असतं, ह्याची वेदना काय असते. बघा तुम्ही किती पदर येते, म्हणजे आधी भूमी तुमची नाहीशी होते, तुमचा तिथला वावर बंद केला जातो, पण तुमची भाषा पण तुमच्यापासून हिरावून कशी घेतली जाते अप्रत्यक्षरित्या, आणि ती हिरावून घेण्याचं दुःख काय आहे हे त्याला त्या टायटेलच्या रूपामधनं कळतं. त्यामुळे ही सगळी जी पात्र या कादंबरीतली आहेत ना आजूबाजूची, ती सुद्धा पूरक पात्र किंवा गौण पात्र म्हणवत नाही, कारण ते सगळे मिळून ही कथा आकाराला आणतायत. तसंच तो लुई नावाचा एक छोटासा मुलगा आहे, मार्था नावाची त्याची तरुण आई आहे, आणि तो अजिबात इंग्रजी बोलायला तयार नाहीये. तर तो कुणीही त्याला गुड मॉर्निंग किंवा कसा आहेस, काय आहेस, चॉकलेट घेतो का, अशा प्रकारचं काही बोलायला लागलं की तो घाईघाईने म्हणतो की डॉईश मध्ये सांगा, डॉईश बोला. तर आपली भाषा नकळतपणे किती आपल्या रक्तात मुरलेली असते की एका छोट्याशा 4-5 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्या भाषेविषयी तीव्र अभिमान वाटू शकतो. हे त्या लुईच्या निरागस आणि अत्यंत बोटीवरचं ते खरं म्हणजे एक अतिशय वेगळंच असं विश्व त्या मुलाच्या रूपाने उभं राहिलंय असं आपल्याला दिसतं. आणि या लुईला डॉक्टर शिंदे नावाचा एक भारतीय माणूस आहे जो अतिशय त्याचा मित्र झालाय चांगल्या पद्धतीने. तर त्या शिंदेकडे, त्या लुईच्या मैत्रीकडे जग कसं बघतं, तर हा म्हणजे ही चांगली खेळी आहे तुझी की आधी मुलाला आपलंसं करायचं आणि मग नंतर त्याच्या आईकडे जायचं. कारण ती मार्था ही तरुण आई आहे, त्याची सुंदर आहे तीही दिसायला. शिंदेची त्या क्षणाची जी काय प्रतिक्रिया आहे ती बघितली की आपल्या लक्षामध्ये येतं की अशी काही माणसं आहेत जगामध्ये. म्हणून मला या कादंबरीचं हेही वेगळे पण वाटतं की माणसाची वैविध्यपूर्ण पण अस्सल अशी सगळी रूपं त्याच्यामध्ये आपल्याला एकवटलेली दिसतात. तो शिंदे त्या माणसाला म्हणतो की पुन्हा हे वाक्य बोलू नकोस माझ्यासमोर, तो काळजी घे, नाहीतर असा हाताचा ठोसा उगारल्यासारखा तो हात करतो. ठराविक पद्धतीने घडणाऱ्या घटनांकडे ठराविक चौकटीतून बघण्याची दृष्टी कशी असते आपली वाचकांची सुद्धा आणि आजूबाजूच्या समाजाची सुद्धा, हेही या निमित्ताने इथे लक्षामध्ये येतं. आणि ह्या लुई आणि शिंदे यांच्यामध्ये असलेला जो वात्सल्य प्रेमाचा, एका अत्यंत निरागस अवखळ बाल्य आणि
वडिलकीच्या नात्याने त्याच्या सगळ्या लीलांकडे बघणारं असं एक पितृत्व, या दोन्हीचा पण एक अतिशय सुंदर असा तोल चक्रधर आणि हॅर्टाच्या संबंध प्रेम कहाणीला दिसतं. म्हणजे हेही एक प्रेम आहे आणि हेही एक प्रेमाचं स्वरूप आहे, पण ही दोन्ही रूप माणसातल्या बदलाला कशी कारणीभूत ठरतात आणि चांगला सकारात्मक बदल ज्याला म्हणतो, याचं पण एक चित्र आपल्याला ही कादंबरी दाखवते. म्हणूनही ही कादंबरी म्हणजे क्लासिक का, हिला अभिजात का म्हणायचं, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागलो ना आपण, की आपल्या लक्षात येतं की अजिबात कुठलाही फापट पसारा न वापरता शब्द अत्यंत काटकसरीने वापरून ठराविक पद्धतीची वर्णनं, ठराविक पद्धतीची नायिका, ठराविक नायक नायिकांचं भेटणं, दुरावणं आणि पुन्हा म्हणजे पुनर्मिलन, अशा पद्धतीचा सगळा साचेबंद माहोल मराठी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये त्या काळात होता. 1939 ची कादंबरी आहे ना, त्या काळातला सगळं आठवून बघितलं तरी आपल्या लक्षात येतं की या सगळ्याच्या कितीतरी वेगळं असं चित्र बेडेकरांनी या कादंबरीमध्ये उभं केलेलं दिसतंय. आणि पुन्हा ते उभं केल्यामागची जर गोष्ट आपण आता जी ऐकली, ती सतत जाणीव ठेवली त्याची, तर असं वाटतं की हे उत्स्फूर्तपणे घडलेलं खरं खुरं ज्याला निर्माण सर्जन म्हणतो त्या प्रकारचं हे असल्यामुळेही याच्याकडे आपल्याला त्या दृष्टिकोनातून पाहता येतं की हे अभिजात का. अभिजाततेचा अजून एक भाग या कादंबरीमध्ये आहे. शस्त्रास्त्रांचे दलाल युद्ध घडवण्यामध्ये किती मोठी कामगिरी, हा शब्द खरं म्हणजे गौरवपर आहे, त्यामुळे कामगिरी न म्हणता ते कसे ते घडवून आणतात, त्याच्यामधले ते खरे दोषी किंवा गुन्हेगार आहेत असं म्हणायला पाहिजे. तर त्यातलाच एक दलाली करणारा माणूस या बोटीवरती आहे आणि त्याचं नाव आहे लतीफ. त्या लतीफला हा चक्रधर म्हणतो की तुमच्यासारखी माणसंच खरं म्हणजे लढाई घडवून आणत असतात. तर तो त्याच्यावरती जे उत्तर देतो की ती नृशंस उत्तर आहे, माल साठला की तो उठवलाच पाहिजे. जी राष्ट्र तो माल विकत घेतात त्यांनी तो माल खपून टाकला पाहिजे. तोफा दारुगोळे हे खपायचं म्हणजे लढाई व्हायला पाहिजे. जास्त नफा व्हायचा तर लढाई चालू राहायला पाहिजे. धंद्यातलं तत्वच आहे ते. असे धंदे चालले नाही तर देशातली भरभराट कमी होईल आणि माणसं मरतील. त्यावर चक्रधर त्याला म्हणतोय आणि युद्धात मरतात ती माणसं, त्यांचं काय? तुमचे कारखाने चालत राहतील आणि मग शेवटी जिवंत कोण राहतील? तर तुम्ही दलाल आणि कारखान्यांचे मालक. हा आता बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भाष्य नाहीये, हा फक्त संवाद आहे दोघांमध्ये झालेला. आणि ह्या संवादामधून आपल्याला किती मोठं ह्या सगळ्या मागे घडणाऱ्या घडामोडींचं एक भान लेखक देतो. हे सगळं घेऊन आपण ही कादंबरी वाचतो. म्हणजे म्हणून ती फक्त हॅर्टा आणि चक्रधर यांची साधी सुधी प्रेम कहाणी राहत नाही, तर ती उदात्त प्रेम कहाणी होते, कारण हे सगळं त्याच्या मागे घडतं आहे. 8-9 मौज भाग पाण्यामध्ये असतो हिमशिखराचा म्हणतो तसा हा पाण्याखाली असलेला जो भाग आहे, जो एरवी पटकन वाचता वाचता आपल्या लक्षातही येत नाही, तो जर आपण लक्षात घेतला, विचारामध्ये घेतला, तर आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवत राहतं की एक गच्च असा ताण पहिल्या वाक्यापासून या कादंबरीत निर्माण झालाय आणि प्रचंड वेदना आणि सांगता न येणारं कोंडून पडलेलं असं दुःख त्याच्यामध्ये आहे. आणि त्या ताणामधून कुठेही तो तोल न जाता लेखक अत्यंत शिताफीने मार्ग काढत पुढे चाललाय. आता काही काही योगायोग आहेत, म्हणजे जसं की चक्रधरला शेवटी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी मिळते की हॅर्टानी शिप म्हणजे त्या बोटीवरनं उडी मारली समुद्रामध्ये आणि आत्महत्या केली, किंवा हॅर्टाचा जो प्रियकर आहे कार्ल फ्रान्स, तर त्याचं शव कुठेतरी गावाबाहेर रानामध्ये सापडलं. आणि त्याच वेळेला तिसरी एक छोटी बातमी होती की हॅर्टा ज्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती त्या माणसाने, तो जर्मन असूनही त्यांनी हॅर्टाला एक चांगलं सर्टिफिकेट दिलं. तो म्हणतो मी तुला बाकी तर काही देऊ शकत नाही, पण तुझ्या उत्तम कामाचं सर्टिफिकेट देतो की ज्यामुळे तुला पुढे कधीतरी काम मिळण्यासाठी मदत होईल. तर केवळ ते सर्टिफिकेट दिलं म्हणून त्याला 3 महिन्याची सक्त मजुरी झालेली आहे. अशा 3 बातम्या एकाच वेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आल्या आहेत, असा एक योगायोगाचा भाग या कादंबरीमध्ये आहे. लक्षात घ्या, हे आपल्याला सांगणं वाचकाला हे गरजेचं आहे, कारण हॅर्टाला मदत केली म्हणून तिच्या स्नेहांचं काय झालं, तिच्या प्रियकराचं काय झालं, हे जसं एकीकडे कळतं, तसंच हॅर्टाने आत्महत्या केली या इतक्या लहान माणसांच्या बातम्या त्या काळातल्या एका हिंदुस्थानातल्या वर्तमानपत्रामध्ये येणं ही अवघड गोष्ट आहे. पण ह्याच्यावरती मार्ग कसा काढतो लेखक, तर तो योगायोगाचा आधार घेतो आणि हे आपणही बघतो. तर अशा काही बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, पण ह्याच्याकडे दुर्लक्ष करावं अशा तऱ्हेने ह्या बॉब आणि हॅर्टाची ही सगळी कहाणी पुढे जाते. आता ह्याच्यात अजून प्रेमाचा एक धागा कसा माहितीये, हॅर्टाची आई आहे 70-72 वर्षाची म्हातारी बाई आहे ती, आणि
तिच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला हॅटा चक्रधरला सांगताना दिसते. तो असा की रेल्वेमधनं प्रवास करत असताना म्हणजे हद्दपारी झालेली आहे आणि त्यांना एका ठराविक ठिकाणी नेऊन सोडणार आहेत आणि तिथनं मग त्यांनी देशाच्या बाहेर जायचंय. तर ती जी रेल्वेचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये त्या म्हातारीला वॉशरूम वापरायची असते आणि ती कशी तरी लडखडत तिथपर्यंत जाते. तर तिथे गणवेशातली बाई तिला दिसते. तर तिला असं वाटतं की ती पोलीस असेल आणि आपल्याला कदाचित ही वॉशरूम वापरण्याची परवानगी नसेल. तुम्ही बघा केवढं दडपण आणि किती भीती माणसाच्या मनामध्ये असेल आणि ती तशीच बिचारी परत लडखडत स्वतःच्या जागेवर येते आणि तिची विटंबना होते वगैरे वगैरे. तर हे सगळं ती जेव्हा सांगते हॅर्टा, तेव्हा तिच्या त्या कमीत कमी वाक्यांमध्ये सुद्धा तो सगळा दाबलेला संताप, ती अगतिकता, असहाय्यता आणि परत मी मगाशी म्हटलं तसं आपण माणूस पण नाही होत का असं वाटणारी अत्यंत पराकोटीची तीव्र वेदना, हे सगळं त्या संवादांमध्ये उमटलंय असं आपल्याला दिसतं. तर ह्या अशा छोट्या छोट्या पदरांचं विणकाम, धाग्यांचं विणकाम करत ही कादंबरी पुढे जाते आणि तरीही ही कादंबरी इतकी छोटी आहे की सगळी मिळून या कादंबरीची पानं आहेत फक्त 114. आता हिला कादंबरीच का म्हणायचं, ही कथा का नाही किंवा ही दीर्घकथा का नाही, असा थोडासा तांत्रिक भाग सुद्धा विचारामध्ये आपल्याला घेता येऊ शकतो. कादंबरीचा पट खूप मोठा असतो, काळाच्या अक्षावर पण मोठा असतो आणि ज्याला आपण खूप पात्र, त्या पात्रांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या खूप घटना, खूप प्रसंग, त्याचे एकमेकांमध्ये गुंतलेले धागे आणि या सगळ्यामधून आकाराला येतं त्याला आपण कादंबरी म्हणतो. आता इथे ह्या 114 पानांमध्ये 11 दिवसांचा बोटीचा प्रवास म्हणजे पुन्हा कालावधी खूप कमी मर्यादित झालेला आहे आणि तरीही ही कादंबरी का? तर त्याची साधी उत्तरं अशी आहेत की दिसायला हा 11 दिवसाचा प्रवास असला तरी चक्रधराचं संबंध पूर्वायुष्य त्याच्यामध्ये काही ना काही कारणाने येतं. त्याचा आधीचा झालेला प्रेमभंग, त्यांनी युरोपमध्ये घालवलेली 2 वर्ष आणि नंतरचं आयुष्य त्याचं कसं असणार आहे ह्याचं सूचन, हॅर्टाची आत्महत्या झाल्यानंतर काय घडणार आहे याचं सूचन सुद्धा या कादंबरीमध्ये आहे की त्याला तो त्या बोटीवरनं हिंदुस्थानात पाऊल टाकतो तेव्हा काही तास आधी हॅर्टाने पूर्ण समर्पण केलेलं आहे चक्रधराला आणि त्या समर्पणाची अस्सलता आणि त्याच्यामुळे आपल्या मनातले हे सगळे दगड विरघळत गेल्याचा चक्रधराला आलेला अनुभव यांनी तो ठरवतो की मी तुझ्याशी लग्न करतो, तू माझ्या बरोबर मुंबईला उतर. आणि ती खूप आनंदी होते आणि ज्या क्षणी ते मुंबई बंदराला ती बोट लागते त्याच वेळेला भारत हा ब्रिटिशांच्या बाजूने युद्धामध्ये उतरला आहे याची घोषणा होते. म्हणजे मग काय होतं की हे सगळे लोक हे स्वाभाविकपणे भारताचे शत्रू झाले आणि शत्रूला कुठल्याही परिस्थितीमध्ये भारताच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवण्याची परवानगी नाही आणि जी बोट तिला स्वतंत्र आणि मुक्त वाटत होती ती कशी तिला हळूहळू जखडत जाते हेही दिसतं की तिला मुंबई बंदरामध्ये पाऊल ठेवता येत नाही. आणि चक्रधर बोट तिथे 8 तास थांबलेली आहे आणि तो घरी जात नाही, म्हणजे तो सामान घेऊन उतरतच नाही खाली, तो सगळा वेळ तिथे असतो तिच्या बरोबर आणि ह्या सगळ्या विचित्र योगाचा विचार करत असतो, उद्ध्वस्त झालेला असतो मनाने की आत्ता हाताशी काही येत आहे असं वाटत असताना आपल्या हातात काहीच राहिलेलं नाही आणि आपण काही ह्याच्यामध्ये करू शकत नाही आहोत. हा जो एक प्रचंड मोठा वैफल्याचा अनुभव, दारुण पुन्हा एकदा नव्याने प्रेमभंग वाट्याला येणारे ह्याची जाणीव, ह्या सगळ्यासह तो 7-8 तास तिथे बसतो. केवळ अर्धा तास उरल्यावरती बोटीचा भोंगा होतो की आता ती बंदर सोडणार आहे, तेव्हा हा कसं बस स्वतःचं सामान घेऊन खाली उतरतो आणि सुरुवातीलाच पहिल्याच पानामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की एम्पायर हॉटेल मधून तो 2 दिवस बाहेर सुद्धा पडत नाही. ज्या कपड्यांमध्ये तो उतरला आहे त्याच कपड्यांमध्ये तो 2 दिवस आहे, त्यांनी काहीच केलेलं नाहीये. त्याची सगळी जी काय अवस्था असेल, शरीर, मानसिक, भावनिक, ती सगळी अवस्था त्याच्या या कृतीमधनं आपल्याला दिसते. आणि नंतर त्याला हॅर्टाने श्रीलंकेहून पाठवलेली, हाँगकाँगहून पाठवलेली पत्र मिळतात, 2-3 ती तिने पाठवून दिलेली असतात आणि तिच्या आत्महत्येनंतर ती त्याच्या हाती पडतात. त्यातल्याच एका पत्राने ती त्याचा शेवट करते. कादंबरीचा शेवटही अत्यंत त्या हॅर्टाच्या पत्राने करण्यामध्ये लेखकांनी एक अत्यंत कलात्मकता दाखवलेली आहे आणि आपल्याला आधीच कळलेलं आहे की तिने आत्महत्या केली आणि तर मग हे पत्र जेव्हा आपल्याला वाचायला मिळतं तेव्हा तर त्याचा म्हणजे आजही ते वाचताना गलबलून जातं मन. त्यातला फक्त थोडासा भाग मी वाचतेय. शेवटचं पत्र आहे हॅर्टाचं जे तिने हाँगकाँगहून पाठवलंय आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली आहे. ती म्हणते, अनेक दुःखांच्या आघातांनी, आशंकांनी आणि भीतीनं माझ्या काळजाचं पाणी झालं होतं. त्या मनाचा तू स्वीकार केलास. येशूच्या नुसत्या नजरेनं
पेल्यातल्या पाण्याचे सुंदर मध्य झाले. आता हॅरटाने येशूचा उल्लेख करणं याच्यातली कलात्मकता लक्षात आली तर आपल्याला जाणवतं की ज्या जर्मन ख्रिश्चनांनी तिला नाकारलंय ज्यू असल्यामुळे, त्या हॅरटाला अशा अत्यंत उत्कट क्षणी येशूची आठवण यावी, हा एक विलक्षण त्याच्यातला भाग आहे. तर येशूच्या नुसत्या नजरेनं पेल्यातल्या पाण्याचं सुंदर मध्य झालं. तुझ्या स्वीकारानं माझ्या साठलेल्या गढूळ जीवनाला आशेची आरक्तता आणली. पाणी आणि मद्य, मद्याचा रंग आणि माझं गढूळ जीवन आणि त्याला आलेली आरक्तता, हे सगळं असे सगळे बारीक बारीक बघायला लागून आपण की रमून जातो जीव आणि कौतुकही वाटतं एकूणच लेखकाच्या सगळ्या या शब्दाच्या सामर्थ्याबद्दल. तर नेहमी कठोर भासणाऱ्या तुझ्या नजरेत क्वचित आर्द्रता चमकते. त्या खोल दडलेल्या झऱ्याचा शोध लावण्यासाठी मन उत्सुक होते. कुठे जायचंय बघा, शरीरातून शरीराच्या पलीकडे जाणं जे म्हणतो आपण, ते आहे की त्या खोल दडलेल्या झऱ्याचा शोध घेण्याची उमेद हॅरटाला आहे आणि ती तिला कोणी दिलीये? ती ह्या प्रेमाने दिलीये. फार महत्वाचं आहे हे सगळं. तुझा कठोरपणा कितीही खणत राहावा लागला, त्यासाठी कितीही कष्ट पडले, अगदी प्राण कासावीस झाले, तरी त्या श्रमामध्ये आनंद होतो आणि शेवटी थकून जाऊन मनाचे वेडे पाखरू तुझ्या हाती सोपवले की पाहता पाहता तू स्वतःच नाजूक होतोस. किती विलक्षण आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या सगळ्या प्रेम कहाण्यांच्या कितीतरी वरती का जातं हे, तर हे कायम मनाचा, अंतर्मनाचा, गाभ्याचा आणि त्या गाभ्यातल्या अत्यंत कोवळ्या अशा अस्सल प्रेमाचा उच्चार करता आहे. म्हणून मधुर शब्दांच्या फुलांचे, कल्पनांचे हिंदोळे मला बांधून देतोस आणि त्यावर ते झुलवत बसतोस. हेच प्रीतीचा अपार वैभव माझ्या अपुऱ्या हाताने लुटण्याचा मी वारंवार यत्न केला, तरीही ते उरलंच. तू मला हवायस बॉब, पण तू मिळत नाहीस म्हणून मन शतशः विदीर्ण होते. तिला उतरता आलेलं नाहीये, बॉब बरोबर तिला राहता येत नाहीये हे सत्य तिनं स्वीकारलंय, पण फाटून गेलंय तिचं हृदय आणि त्या फाटलेल्या हृदयासह जगणं शक्य नाहीये तिला आता, आणि म्हणून ती त्या समुद्रामध्ये उडी टाकून आत्महत्या करते. असा या कादंबरीचा शेवट आहे. आता इथून पुढचं जे बॉबचं आयुष्य आहे त्याचीही आपण कल्पना करू शकतो. म्हणजे आलेख मांडायचा झाला तर बघा, एक सशक्त, सुविद्य, चांगल्या परिस्थितीमध्ये असलेला तरुण माणूस ज्याचा एक प्रेमभंग झालाय आणि त्या मुलीनीही त्याला असं लिहिलेलं आहे की मी नाईलाजानी हे लग्न करते आहे, तू समजून घेऊ शकशील तर तुला माझी वेदना कळेल. आणि त्याला असं वाटतं की हे सगळं खोटं आहे, असं कधी घडतच नसतं वगैरे वगैरे, असं त्या पहिल्या मुलीबद्दल त्याला जे वाटतं आहे ते सुद्धा तो समजून घेतो हॅरटाच्या प्रेमामुळे, असंही आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतं. तर हा सगळा चक्रधराचा भूतकाळ, चक्रधराला हॅरटाने त्यांनी परदेशामध्ये घालवलेली 2-2.5 बेधुंद वर्ष, त्याच्यातलेही काही अनुभव कादंबरीमध्ये आहेत, ज्या अनुभवांमुळे त्या तिथल्या वास्तव्याची अस्सलता आपल्याला वाचक म्हणून पटते, आपला विश्वास बसतो त्या सगळ्यावरती. आणि मग हे 11 दिवस बोटीवरती चक्रधराने हॅरटा बरोबर घालवलेले, त्याच्यातून उमलत गेलेलं त्यांचं खरं प्रेमापर्यंत त्यांचं पोचणं आणि ते प्रेम विफल होणं. आता ह्या सगळ्याच्या प्रवासामध्ये एक मध्ये पण बारीकसा प्रसंग घडला की पोर्ट सईद नावाच्या एका बंदरावरती उतरण्याची शक्यता आहे आणि सगळे लोक असे खूप तयार झालेत की इथे उतरायचं, मग मजा करायची, इथे जायचं तिथे जायचं. हॅरटाला पण तिची बॅग वगैरे सापडलेली असल्यामुळे ती पण खुशीमध्ये आहे आणि बॉबच्या हातामध्ये हात घालून इथे फिरायचं वगैरे, असं सगळी मनोराज्य ही सगळी मंडळी करतायत. आणि ज्या क्षणी पोर्ट सईदच्या बंदराला ती बोट लागते तेव्हा तिथे अनाउन्समेंट होते की कोणाही ज्यूला या भूमीवरती पाय ठेवायची परवानगी नाहीये. काय झालं असेल त्या सगळ्या लोकांचं हेही लेखक इतक्या थोड्या शब्दामध्ये सांगतो की कालवाकालव होते आणि कितीतरी वेळेला वाचक स्वतःच तिथे जाऊन बसतो त्या सगळ्या वातावरणामध्ये आणि जणू काही ते सगळं आपल्या बाबतीमध्ये घडतं आहे इतका दाब त्याच्या मनावरती निर्माण होतो. फार कमी कलाकृती शारीरिक थकवा किंवा शारीरिक परिणाम घडवतात. भरत मुनींनी जे सात्विक भाव जागे होतात म्हटलंय ना, की चांगली कलाकृती किंवा चांगला अभिनय करत असताना नटाचे सात्विक भाव जागे होतात, म्हणजे त्याला घाम येतो, त्याला थरथर सुटते, त्याचे डोळे भरून येतात, अश्रू वाहतात, हुंदके फुटतात. तर ह्याच्यातल्या तांत्रिक भागाचा एक घटक म्हणून शरीरामध्ये पण जे काय बदल होतात, तर मला असं वाटतं की चांगली कलाकृती इतकी समरसून वाचत असताना अशा पद्धतीचे सात्विक भाव वाचकाच्या मनामध्ये सुद्धा जागे होतात आणि खरोखर घुसमटल्यासारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं आणि पुस्तक मिटून ठेवल्यावरती दुसरं काहीही
पार्थिव करू नये, म्हणजे चहा ठेवायला उठू नये आणि पटकन काहीतरी दिवे वगैरे लावावेत घरातले असं वाटत नाही. अशा प्रकारची मनाची एक अवस्था काही काळ तरी हे पुस्तक निर्माण करतं आणि कुठलीही चांगली कलाकृती ते करत असतं. उत्तम कविता वाचा, उत्तम नाटकाचा अनुभव घ्या, उत्तम सिनेमा बघा, अतिशय चांगलं गाणं ऐका. या सगळ्याचा आपल्यावरती होणारा परिणाम हा मानसिक भावनिक असल्यामुळे आपल्याला शरीर पण त्याच्याबरोबर राहतं आणि शरीराकडनं या अशा पार्थिव कृती कराव्यात असं वाटत नाही. तर हाही अनुभव हे पुस्तक आपल्याला देतं, म्हणूनही ते अभिजात. म्हणजे अभिजात आपण म्हणतो तेव्हा त्याच्यातनं काय म्हणायचं असतं आपल्याला, तर आता काळाच्या कक्षा ओलांडून ती पुढे जाते कलाकृती. इतक्या वर्षानंतर सुद्धा ती ताजी वाटते. एक कुठेही कणभर सुद्धा कंटाळवाणी होत नाही, ती भाषा जुनी वाटत नाही आपल्याला. काही शब्द असे आहेत की जे आता आपण वापरत नाहीये, बेडेकरांनी वापरलेले, पण तरीही ते समजून घेण्याची आस मनाला लागते, त्याचे अडथळे निर्माण होत नाहीत. कारण काय, तर बघा तुम्ही की हीच परिस्थिती तपशील बदलले तर वारंवार उद्भवत असते मानवी जीवनामध्ये. मानवी जीवन हेच एक प्रकारचं रणांगण आहे. अशा पद्धतीने त्याच्याकडे बघायला आपल्याला ही पुस्तकं उद्युक्त करतात. या प्रकारचं पुस्तक हे आपल्याला ही जाणीव देतं की तिथे दुसरं महायुद्ध आहे, वंशद्वेष आहे. आज तुम्ही आजूबाजूला बघा, वातावरणातली निरामयता हरवलीये, तपशील वेगळे आहेत, पण कोणाला तरी हद्दपार करायला, कोणाला तरी हकलून द्यायला उत्सुक आहेत की नाही सगळेजण. शुद्ध करायचंय, काहीतरी कल्पना मनामध्ये घेऊन त्याच्या दिशेने प्रयत्न करणं, त्या दिशेने काहीतरी सगळं ढकलणं, हा भाग वारंवार इतिहासामध्ये दिसतो आपल्याला. म्हणून मला हे त्याही दृष्टीने खूप महत्वाचं वाटतं. जसं घाशीराम कोतवाल बद्दल म्हटलं जातं की ती नाना फडणीसाची गोष्ट नाही, तर ती एका सर्वंकष सत्ता हातामध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी काय काय खेळ घडवून आणले आणि त्या खेळाचा उलटा परिणाम कसा घडू शकतो. भस्मासूर निर्माण केला की तो भस्मासूर कधी ना कधी आपल्या डोक्यावरती हात ठेवायला येतोच. हे सगळं भान या चांगल्या कलाकृती आपल्याला देतात. तपशील दुसऱ्या महायुद्धाचा वगळला तर ह्या युद्धाची सततची जाणीव मनाला असणं, या संघर्षाची जाणीव असणं आणि या संघर्षामध्ये कुसुमाग्रजांनी म्हटलं तसं की वादळी रणात कोठून करावे कोमल भावांचे लालन पालन. तर प्रेमासारख्या अत्यंत मूलभूत कोवळ्या अशा भावनेचं लालन पालन करणं या अशा वातावरणामध्ये किती अवघड आहे. आजही तुम्ही बघा ना, ऑनर किलिंगचे किती प्रसंग घडतात आजूबाजूला. घटनेने खूप गोष्टी सांगितल्या आहेत, पण तरी ते प्रत्यक्षात उतरलेलं आपल्याला दिसत नाही. ते उतरण्यासाठी खूप शक्ती त्याच्या विरोधामध्ये उभ्या आहेत. तर ह्या सगळ्या शक्तींचं सूचन सुद्धा या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला लेखक करून देतो आणि हे त्याचं कालातीत असणं आहे, हे त्याचं अभिजात असणं आहे. की ती हॅर्टा असो, तो चक्रधर असो, ते दोन भिन्न देशांमधले लोक असो, ती निर्वासित असो, अशा दोन विरुद्ध टोकांवरती असलेल्या माणसांच्या एकत्र येण्याला किती प्रकारचे विरोध असतात. मग ते नातं कोणतंही असेल, ते प्रेमाचं असेल, ते मैत्रीचं असेल, स्नेहाचं असेल, कुठल्याही प्रकारच्या अशा संस्कृतीसाठी आवश्यक असलेल्या, संस्कृती पुढे नेणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या नात्यांना किती प्रकारचे विरोध असतात आणि या विरोधामधून काय घडतं, कोणती मोडतोड होते, या सगळ्याची जाणीव ही कादंबरी आपल्याला देते. म्हणजे ते असफल प्रेम आहे आणि तरी सुद्धा आपल्याला असं जाणवतं की हे खरं आहे. त्याची नेहमीच्या रूढ अर्थाने परिणती झालेली नाहीये. अँड दे लिव्ड एव्हर आफ्टर हॅपीली वगैरे असं नाही म्हणता येते याच्याबद्दल. पण तरीही या शोकात्म शेवटामधून आपल्या आतमध्ये आपल्याला कणभर तरी वर गेल्याची, समृद्ध झाल्याची, अधिक काहीतरी उमजल्याची जाणीव अशा प्रकारची पुस्तकं निर्माण करतात आपल्या मनामध्ये. हे या कादंबरीचं आणखी एक वेगळेपण आणि अभिजातपण असं मला वाटतं. या कादंबरीमध्ये एक युद्धाच्या बद्दलचा उतारा आहे, तो मला मुद्दाम वाचून दाखवायचा वाटतो की युद्ध काय असतं. तर युद्ध ही गोष्ट काही फक्त रणांगणातच लढली जाते असं नाहीये. चक्रधर वैतागून चिडून म्हणतो की आय हेट दिस बिझनेस ऑफ वॉर. त्यावर तो लतीफ म्हणजे तो शस्त्रास्त्रांचा जो दलाल आहे तो म्हणतो, ओ इट्स अ लवली बिझनेस. लढाईचा राग येतो म्हणता, मग युद्ध कुठे नाही सांगा. सध्या शांतता आहे असं वाटतं ना तुम्हाला, पण तोफांचे आवाज ऐकू येत नाहीत म्हणून सगळं व्यवस्थित चाललं आहे असं समजणं चुकीचं आहे. माय डिअर फेलो, ऑल इज वॉर अंडर मास्क.
जे मी आता तुम्हाला म्हणते की प्रत्यक्ष युद्ध जरी लढलं गेलं नाही तरी आजूबाजूला कशी युद्धसदृश्य परिस्थिती आहे याचंही भान आपल्याला ह्या चांगल्या कादंबऱ्या, चांगली पुस्तकं देत असतात. आणि म्हणून ती महत्वाची, ती मोठी, कारण ती आपल्या ओंजळीमध्ये अधिकच काहीतरी टाकतात. क्षणभराच्या मनोरंजनाच्या पलीकडे किंवा ज्याला आपण म्हणतो की वा वा फार छान आहे असं वाटून आपण दुसऱ्या क्षणाला विसरून जातो आणि मी मगाशी म्हटलं तसं पार्थिव कामांमध्ये अडकतो. तर त्या सगळ्यापासून कुठेतरी आपल्याला थोडंसं अलिप्त करून एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवतात. म्हणून ही अभिजात आणि म्हणून ही अतिशय चांगली पुस्तकं आणि चांगली कादंबरी असं म्हणता येईल. या कादंबरीबाबतच्या 2 अतिशय रंजक गोष्टी सुद्धा बेडेकरांनीच परिशिष्टामध्ये दिल्या आहेत की मोठ्यांना ज्यांनी हे सगळं बाळ दिलं हस्तलिखिताचं, तर मोठ्यांनी त्याच्यामध्ये पुष्कळ संपादकीय कात्री चालवली आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये काही पानं छापायची राहूनच गेली, काही पानांवरचे परिच्छेद छापायचे राहून गेले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कादंबरीच्या कितीतरी आवृत्त्या निघाल्यानंतर सु. रा. चुनेकर नावाचे मराठीमधले एक अतिशय विचक्षण वाचक, संपादक, संशोधक होऊन गेले. मौजेच्या श्रीपू भागवतांचे ते अतिशय घनिष्ठ स्नेही होते. तर सहज त्यांच्या लक्षामध्ये आलं की हे काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय, इथे काहीतरी असायला पाहिजे. आणि मग शोध घेतला, म्हणजे शोध घेणाऱ्यांची सुद्धा कमाल आणि ते शोधणाऱ्यांची सुद्धा खरंच जे म्हणजे नतमस्तकच व्हावं आपण असं आहे. तर त्यांना ती गहाळ झालेल्या मूळ हस्तलिखितातली पानं सापडली, ज्या पानांचा समावेश करून आता ही नवी आवृत्ती पॉप्युलर प्रकाशनने काढली. सॉरी, हे देशमुख आणि कंपनीचं पुस्तक आहे, त्यांनी नंतर ती काढली. म्हणजे मोठे प्रकाशनानंतर ते देशमुख कंपनीकडेच गेलं पुस्तक, त्यांनी ते काढलं. तर एखाद्या कलाकृतीमध्ये काय कमी आहे, कुठे त्याच्यातलं काहीतरी मिसिंग फॅक्टर आहे, हे लक्षामध्ये येणारा विचक्षण वाचक पुस्तकाला मिळणं हे पुस्तकाचं सुद्धा भाग्य असतं. आणि त्यांना ते सापडल्यावरती त्यांना राहवलं नाही, त्यांनी त्याचा शोध घेतला आणि मग ते मुळापर्यंत जाऊन सगळं खणून काढल्यावरती लक्षामध्ये आलं की हो, ह्या मूळ हस्तलिखितातली ही पानं, तेव्हा हाताने कंपोज करायचे, तुम्हाला माहितीये ते खेड्यांचे कंपोज, काहीतरी एक मधला मजकूर सुटला, कॉपी सुटली ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीने ते काही राहूनच गेलेलं होतं. तर ते काय राहिलं याचाही उल्लेख या पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये लेखकांनी केलाय. हेही मला खूप महत्वाचं, कारण ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, एक प्रकारचा प्रामाणिकपणा आहे, एक प्रकारचं ज्याला आपण हे म्हणतो ना की खुलेपणाने सांगून टाकलंय की हो असं घडलं होतं. चकवा देतात काही काही वेळेला काही गोष्टी, त्या चकव्याला कसं सामोरं जायचं हे सुद्धा लेखक याच्यामधनं आपल्याला दाखवतो की हे बघा, हे असं राहिलेलं होतं आणि ही ती माझ्या हस्तलिखितातली पानं. तर ती हस्तलिखितातली पानं त्यांनी शेवटी तशीच्या तशी छापलेली आहेत या पुस्तकामध्ये. हा एक त्याच्यामधला गमतीशीर भाग. आणि मी मगाशी म्हटलं तसं एक झाड दोन पक्षी या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये बेडेकरांनी या पुस्तकाबद्दलचं जे सांगितलेलं आहे, त्याच्या स्वागताबद्दलचं जे सांगितलंय, वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावरती जे काय अभिप्राय दिले, त्याच्यावरती लेखकाला काय वाटतं आहे, लेखक त्या सगळ्याकडे कसा बघतो, हेही त्याच्यामधनं कळतं. त्यामुळे नुसतं पुस्तक नाही, त्या पुस्तकाच्या आजूबाजूनी जे काय काय घडतं ना, ते सुद्धा जर आपण वाचलं, आपण ज्ञात करून घेतलं, तर आपली त्या पुस्तकाविषयीची जाणीव सुद्धा अधिक वाढते. अनेक वेळेला असं म्हटलं जातं की कलाकृतीची नाळ एकदा लेखकापासून तुटली की त्याचा काही संबंध नाही त्याच्याशी, तिचं हवं तसं परीक्षण करा. पण तसं नसतं, ते इतकं सोपं नाही. बोलायला जेवढं सोपं आहे तेवढं ते तसं नसतं. शेवटपर्यंत त्याच्यामध्ये धागे गुंतलेले असतात. त्यामुळे त्याचं जे काय भलं बुरं स्वागत होतं, त्याचे निश्चित बारीक सारीक का विना भावनिक परिणाम माणूस म्हणून लेखकावरती सुद्धा होत असतात. त्याचंही दर्शन आपल्याला बेडेकरांनी त्या आत्मचरित्राच्या रूपामध्ये घडवलेलं आहे. हाही एक मुद्दा मला या निमित्ताने सांगायचा होता तुम्हाला सगळ्यांना. आता या कादंबरीमधला एकच शेवटचा मुद्दा मी सांगते. रणांगण शीर्षक आणि मृत्यू त्याच्याशी अपरिहार्यपणे जोडलेला. ह्या मृत्यू सुरुवातीपासून मराठी साहित्यामध्ये पताका स्थान असं त्याला म्हणतात, की कुठेतरी सुरुवातीला त्या मृत्यूचा उल्लेख येतो आणि त्याच्यातून आपण आपली नेणीव अजाणता आपण त्याच्याशी जोडले जातो. आता हा जो चक्रधर आहे, हा पॅरिसमधनं एक आठवण सांगतोय आपल्याला आणि अचानक हिरवी पूर्ण संतात आणि पांढऱ्या थडग्यांचा असा मोठा प्रदेश त्याला दिसतो. तर तो विचारतो सहप्रवाशाला की हे काय आहे सगळं. तर तो म्हणतो की ही पहिल्या महायुद्धाची देणगी आहे. त्यावर लेखक असं वाक्य लिहितो की मृत्यूच्या हिवाळ्याने पसरलेलं ते सगळं पांढरं शुभ्र बर्फ होतं. पुस्तकाच्या 3ऱ्या की 4थ्याच पानावरती हे वाक्य आहे. तिथे पहिल्यांदा मृत्यूचा उल्लेख येतो आणि त्यानंतर हा मृत्यू अनेक रूपांमध्ये आपल्याला या कादंबरीमध्ये भेटत राहतो.
कादंबरीचा शेवट नायिकेच्या मृत्यूनी होणं, इथपर्यंतचा जो या मृत्यू संकल्पनेचा प्रवास घडलेला ना या पुस्तकात, तो सुद्धा कुठेतरी आपल्याला वेगळ्या तऱ्हेने एक अर्थ प्रतीत करून देतो. हॅर्टाची आई असं म्हणते की आता फक्त आपल्या भूमीमध्ये जाऊन मला मृत्यू हवा एवढीच इच्छा आहे शिल्लक, जगण्याची सगळीच उमेद तिची संपलेली आहे. एक वेश्या भेटते चक्रधराला फ्रान्समध्ये, ती वेश्या सुद्धा मृत्यूचा उल्लेख करते. जगायचं तर कसं जगायचं, इंग्लंडमध्ये वेश्या व्यवसायाला परवानगीच नाहीये आणि पहिल्या महायुद्धाच्या वेळेला मुली गाड्या भरभरून फ्रेंच सैनिकांना आणि दोस्त राष्ट्राच्या सैनिकांना पुरवल्या गेल्या. त्यांना पुन्हा इंग्लंडनी प्रवेश दिला नाही. तिथे गुन्हा आहे हा. तर तिथे ती जगायला कशी जगते, कशी बाहेर पडते, अत्यंत वय झालेली अशी ती वेश्या त्याला भेटते आणि ती चक्रधर तिला म्हणतो की मला तुझी कहाणी ऐकायची. तर ती आधी त्याची खिल्लीच उडवते, पण उत्तम इंग्रजी बोलणारी, अतिशय चांगलं वाचलेली, वेगळ्या वेगळ्या तत्वज्ञानी व्यक्तींचे दाखले ती तिच्या बोलण्यातनं देते. नाटकाचे, शेक्सपियरच्या नाटकातल्या काही वाक्यांचे दाखले ती देते. त्याच्यावरनं त्याच्या लक्षामध्ये येतं की एकेकाळी अत्यंत सुसंपन्न आयुष्य जगलेली ही तरुणी परिस्थितीवश कोणत्या खाईमध्ये येऊन पडली आहे आणि मग ती तेव्हा ते जगणं आणि मरण्याविषयी त्याच्याशी बोलते. अशा प्रत्येक प्रसंगांमध्ये तो मृत्यूचा धागा कसा गुंफत गेलेला आहे लेखक हे लक्षात आलं. हे आता लेखकांनी जाणतेपणाने केलं असेल असं नाही, म्हणजे एक शब्द घ्यायचा आणि तो खेळवायचा असं नाहीये, पण हे चांगली कलाकृती हे सगळं कसं घेऊन येते. जणू काही ते सेंद्रिय घटक असतात, हात पाय डोळे नाक असे असल्यासारखे, की त्यांना त्या शरीराच्या संदर्भातच अर्थ आणि कार्य आहे. नुसतं नाक नुसता हात जर पडलेला दिसला तर तो निर्जीव असतो, तसं नाही. तर हा मृत्यू ची संबंध ही प्रत्येक जे कादंबरीमध्ये दिसतं हे सेंद्रियपणे, अतिशय अविभाज्यपणे कादंबरीशी जोडलं गेलेलं असल्यामुळे त्याचा परिणाम अधिक तीव्रतेने होतो. तो वेगळं काढून दाखवता येत नाही. हे आता बोलायचंय म्हणून, अभ्यास करायचंय म्हणून विश्लेषण करतो आपण आणि वेगळी वेगळी अशी त्याचे घटक सुटे करून बघतो आणि त्या सुट्या केलेल्या घटकांमधून पुन्हा एकदा एक सलग असं काहीतरी विवेचन करायचा प्रयत्न आपण करतो. पण ह्या सगळ्या सुट्या घटकांमधून सुद्धा आपल्याला जाणवतं की ह्याची गुंफण, ह्याची एकत्रित अशी जी संघटना लेखक बांधतो, त्या संघटनेमध्ये हे अभिजात पण आहे. कितीतरी प्रसंग बोटीवरती घडणारे, अत्यंत रंजक, अत्यंत नाट्यमय पद्धतीने बेडेकरांना रंगवता आले असते लेखकाला, पण फोकस पोपटाचा डावाडोळा जसा दिसतो असं म्हटलं जातं अर्जुनाला, तशा पद्धतीने त्याचा फोकस क्षणभरही हलत नाही. तो जे सांगायचे तेच नेमकं सांगत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची गुंफण करत, म्हणजे म्हणलं ना की ती लुईची आई, ते डॉक्टर शिंदे, तो जर्मन सोडून इंग्रजी भाषा शिकणारा तो कायटेल, तो मधूनच दिसणारा लतीफ, हॅर्टावरती लाईन मारणारा, लाईन असा शब्द आहे त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये म्हटलंय त्यांनी, एक मन्नान नावाचा माणूस आहे, त्यालाही हॅर्टाशी लग्न करायची इच्छा आहे. तर ह्या सगळ्या नात्यांच्या विविध अशा कॅलिडोस्कोप मधनं लेखकाची नजर अजिबात हलत नाहीये. तो बरोबर आपल्याला काय सांगायचं आहे त्याच्यावरती नजर ठेवतो आणि तेच सांगतो आणि ते सांगून झाल्यावरती त्याची लेखणी थांबते. हेच चांगल्या कलाकृतीचं यश आहे. नंतर काहीतरी भाष्य करायची त्याला गरज पडत नाही, नंतर मुद्दाम काहीतरी सांगायचं, सुरुवातीला काहीतरी लिहायचं, काहीच नाही. कुठल्याही प्रकारचं एकही अधिकच चिमूटभर सुद्धा कादंबरीमध्ये आढळत नाही. हे पण पुन्हा एकदा अभिजाततेचं लक्षण. म्हणून ही कादंबरी अभिजात, आणि आज इतकी वर्ष होऊन गेली, 62 वर्ष झाली जवळजवळ, तरी सुद्धा या कादंबरीचं गारूड कमी होत नाही. जेव्हा केव्हा उघडून वाचतो तेव्हा पुन्हा एकदा ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतं आणि मी मगाशी म्हणलं तसं वाचक स्वतःला तिथे घेऊन जाऊ शकतो. इतका तो त्याच्याशी समरस होतो की त्यानंतर त्याला पुन्हा कुठल्याही अशा गद्य गोष्टी, व्यावहारिक गोष्टी चटकन करायला उठावं असं वाटत नाही. त्याचं कारण ते आहे. बोलण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत, पण 6:45 होत आलेले आहेत. काही थोडीशी प्रश्नोत्तरं घ्यायची असती तर आपण घेऊ शकतो. मला यथाशक्ती यथामती जेवढं सांगता येईल तेवढं मी नक्की सांगेन. धन्यवाद. अत्यंत सुंदर झाला. म्हणजे 1 तास एका कादंबरीवर कोणती पार्थिव गोष्ट करू नये असं वाटतं. एक्झॅक्टली. आणि खिळवून ठेवणारं होतं सगळं. म्हणजे अगदी काय म्हणायचं, एक छोटी कादंबरी 1 तासभर बोलणं म्हणजे, आणि त्यातूनही कोणाचाही इंटरेस्ट न जाऊ देणं, ही तुमची एकदम सुंदर शैली झाली. तर आता प्रेक्षकांपैकी कोणाला काही विचारायचं असेल वंदनाताईंना तर सगळ्यांनीच आपले ऑडिओ आणि व्हिडिओ सुरू हा, केले. म्हणजे ज्यांना बोलायचंय त्यांनी ऑडिओ ऑन करा. नाही, व्हिडिओ सगळ्यांनी सुरू केलं तरी हरकत नाही. सगळ्यांनी सुरू केले तर चांगलं.
अरे मला वाटतं तुम्हीच सुचवा आता नावं, म्हणजे मग लोक बोलते होतील. रेखा. सॉरी प्रवरा, काय तुला बोलायचंय? बोला की आता स्वतः सगळेजण बोला, असं काय नाही. मी असं कोणाकोणाचं सुचवणार. सरोजताई. नाही नाही, बोलायचं आता म्हणजे काय म्हणतात, आपणच दिगमूढ झाल्यासारखं झालेलं आहे. गेलेत की आता परत ती कादंबरी ह्या दृष्टिकोनात वाटायला, करेक्ट. म्हणजे त्याचा एक व्ह्यूच वेगळा झालेला आहे. म्हणजे खरोखर खूप सुंदर, खूपच सुंदर पद उलगडले. थँक्यू. त्यामुळे हो, खरोखरच मलाही एवढंच, हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की फार दिवसांनी अतिशय उत्कट रसग्रहण आणि नुसतंच प्रेमाने ओथंबलेलं नाही किंवा नुसतंच साहित्यिक शब्दात वृक्षपणाने नाही, तर एक अतिशय रसाळ विवेचन आम्हाला ऐकायला मिळालं. मी ती कादंबरी अजून वर्ष माझ्या लिस्टवर आहे, त्यामुळे मी पटकन त्या कादंबरीवरचे प्रश्न काही विचारायला नाही, तर मी पटकन आधी धावले असते खरं तर. पण ते सगळंच आलं त्यांच्या बोलण्यामध्ये आणि आता मी ती कादंबरी जरूर वाचेन. फारच आवडला कार्यक्रम, फार सुंदर बोल. थोडीशी तांत्रिक परिभाषा टाळायचा प्रयत्न मी केला माझ्याकडनं कसोशीनी. निवेदन कसं आहे, प्रथम पुरुषी निवेदनाची पहिली 4-5 पानं, म्हणजे पहिली 2 प्रकरणं, त्याच्यानंतर तो तृतीय पुरुषी निवेदनाचा का वापर करतो लेखक, हे सगळं खूप जरा तांत्रिक आहे म्हणून मी फार त्याच्याबद्दल बोलले नाहीये, कारण जरा थोडंसं असं ते खरंच त्याला वेळही जरा हवा अधिक, कारण मग उदाहरणं देऊन ते सांगता यायला पाहिजे आणि ती थोडी परिभाषा आपल्या परिचयाची नसते, त्यामुळे ते थोडंसं टाळलंय मी. पण त्याच पद्धतीने गौरी देशपांडेंवरचंही तुमचं विवेचन किंवा चर्चा ऐकायला नक्कीच आवडेल, कारण गौरी देशपांडे खूपच, म्हणजे त्यांच्या साहित्याची मी खूप मोठी फॅन आहे आणि नक्की त्यांच्यावर करू तुमचं कधीतरी. नक्कीच. गौरी देशपांडे माझी पण अत्यंत आवडती लेखिका आहे, हा. त्यामुळे जरूर करू केव्हा तरी आपण. आणि दुसरं म्हणजे गौरी देशपांडे आणि सानियाताई यांच्याही दोन्ही बद्दल, कारण त्यांचंही साहित्य मी खूप वाचलेलं आहे, तर तुमच्यासारख्यांकडून ऐकायला नक्कीच आवडेल, कारण तुम्ही म्हणालात तसं आपल्या ओंजळीत जास्तच पडतं आपल्याला जे काही समजलेलं असतं त्यापेक्षा, कारण हो ना. असं शाळेमध्ये असताना वगैरे खूप छान समजावून सांगून वगैरे, आणि मग त्यातला इंटरेस्ट आणखीन इन्कल्केट केल्यानंतर आता असं वाटायला लागले की नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सरोजताईंसारखं मला वाटायला लागलं की कोणी एके काळी वाचलेली कादंबरी आता परत एकदा नव्याने वाचूया, आणि त्यांनी ज्या अँगलनी दिली आहे म्हणजे सगळी दृष्टी आपल्याला, तर त्या अँगलनी वाचायला आणखीन मजा येईल. नाही का? पहिलं वाचन हे साधारणपणे आपण सगळेच जण कथानक समजून घेण्याकडे, पुढे काय झालं या उत्सुकतेपोटीच वाचत असतो, पण आवडल्यानंतर आपण पुन्हा पहिल्या पानाकडे येतो, पुन्हा ते समजून घेतो. गौरीमध्ये तर अशा जागा इतक्या आहेत, इव्हन सानियामध्ये सुद्धा, की बिटवीन द लाईन्स वाचणं आणि ते समजून घेणं हा एक आनंददायी प्रवास असतो वाचकाचा सुद्धा, असं मला नेहमी वाटतं की, आणि ते करायला आवडतं म्हणून बोलायलाही आवडतं, असं म्हणूयात आपण. मात्र गौरीसाठी नाहीच पुरे पडणार. नाही, तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा इथे यायचा योग येईल तेव्हाच आपण गौरी देशपांडे आणि सानिया या दोन विषयांवर मनसोक्त बोलूया. चालेल, अगदी चालेल, आनंदाने. नाही, मला आणि महत्वाची गोष्ट अशी वाटली की सर्वसाधारणपणे लोक असं म्हणतात ना, मग अभिजात कशाला म्हणायचं. अनेक वेळा आपण सगळी पुस्तकं वाचतोच, एक लेखक म्हणून सुद्धा तो प्रश्न असतोच की मग अभिजात म्हणजे काय, चांगलं म्हणजे काय आणि बरं म्हणजे काय. ते इतकं छान एखादी चांगला समीक्षक, अभ्यासू समीक्षक वंदनासारखा किती सुंदरपणे उलगडून दाखवतो. हा अगदी खरोखर एक म्हणजे शिकावा असा धडा आहे खरोखर. कुणालाही त्यातनं खरोखर कळतं की या कारणांमुळे हे अभिजात होतं आणि या कारणांमुळे एखादी कादंबरी श्रेष्ठ. हो ना, आणि आपण फार सोपेपणाने वापरतो ना हे प्रश्न शब्द सुद्धा, की अभिजात आहे, क्लासिक आहे, असं आहे तसं आहे. अगदी खरं आहे. आणि एरवी वाचक म्हणून वाचताना अनेक वेळा आपल्याला आवडून जातं, पण आपल्याला ते का आवडलं हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी मला वाटतं की असा अभ्यासू समीक्षक हवा. बरं, या निमित्ताने मला ना तुम्हाला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते, आपल्याकडे जर वेळ असेल तर फक्त 2 मिनिटासाठी. बोला ना, बोला.
हा, नुकतंच मी शेगाव इथे झालेलं एका बेकेट आय डोंट नो म्हणतो म्हणून या एका चर्चासत्राचं पुस्तक रूपांतर केलेलं होतं, ते वाचलं. ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यात तुम्ही आता जे अभिजाततेचं उलगडून सांगितलं की नाही, की त्याची लक्षणं म्हणा किंवा एखादी कलाकृती का अभिजात, तर प्रतिभावंतांबद्दल त्यांनी वसंत आबाजी डहाके यांची प्रस्तावना आहे त्या पुस्तकाला. तर खूप सुंदर रीतीने त्यांनी ती उलगडून दाखवली. आणि आज तुमच्या बोलण्यात त्याची प्रतिबिंब खूप जाणवत गेली नकळत. त्यामुळे मला खूपच आनंद वाटला ते ऐकताना. तुम्ही वाचलंय का ते पुस्तक? नाही वाचलेलं. नाही वाचलंय का? मग जरूर वाचावं असं पुस्तक आहे. एकतर सॅम्युअल बेकेटच्या वेटिंग फॉर गोदरचं एक त्याच्यामध्ये काय म्हणू त्याला, सूक्ष्म वाचन असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याच्या ऍब्सर्डिटीवरची चर्चा तज्ञांनी केलेली, असं स्वरूप आहे त्याचं. ती अभिजातता आणि प्रतिभावंत नेमकं कोणाला म्हणावं, तुम्ही जसं म्हणालात ना की सर्रास हा शब्द वापरला जातो. टॅलेंटेड किंवा कॉन्फिडंट, एखाद्याचा कॉन्फिडन्स हा त्याचा गुण म्हणून घेतला, म्हणजे प्रतिभा या अर्थी मिसइंटरप्रेट केला जातो आजकालच्या काळात. अगदी आणि काही शब्दांना ना आता काळाच्या ओघामध्ये आपण ज्याला म्हणतो ना की अति गुळगुळीत होऊन गेली आहे ती नाणी. जसं दिग्गज, कोणालाही दिग्गज म्हणायचं, कोणालाही प्रतिभावंत, त्या शब्दांचा खरा अर्थच आपण हरवून टाकलाय वापरून. तर म्हणजे खरंच कधी कधी वाटतं की खरंच दिग्गज शब्दाचा अर्थ काय हा नीट जर जाणून घेतला तर असं वाटतं आपण काय कोणाला तरीच दिग्गज म्हणतोय. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी, तसं आपण कोणालाही असे खूप शब्द मराठीमध्ये आपण फार सैलपणे हल्ली वापरायला लागले. एकूणच भाषा वापराकडे आपलं फारसं आता लक्ष असत नाहीये. आणि ती पण थोडीशी कलाकृती समजून घेण्यासाठी अडसर निर्माण झालाय. कारण फारच बाबा अवघड लिहिलंय, फारच बाबा अमुक आहे, सारखं पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय कळत नाही, अशा ज्या तक्रारी करतात ना वाचक, ते साधं सोपं म्हणता भाषेचा डौल, भाषेची खरी श्रीमंती ही सगळी हरवत जाते ना मग. आणि मग लोकांना जे आवडते ते देण्याच्या एका सवयीमधून, ट्रेंड मधून मग तसंच लिहिलं पण जातं, सोपं थोडं छोटं, विशेषतः आत्मचरित्रात्मक. मला अनुभवाला काय आलं तेवढंच फक्त. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आता अनुभवलं असेल, लताबाईंच्या संदर्भामध्ये लोक बोलली, वेगवेगळ्या चॅनेल्सवर बोलली, वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलं, मी आणि लताबाई असं आहे. मला कधी विषयी बोलताना असं ते जे होत गेलंय ना, ते पण जरा थोडं कुठेतरी आपल्याला या सगळ्यापासून दूर घेऊन जातं. म्हणजे हे एक वेगळं विश्व आहे असं होतं. ते आपल्यामध्ये मिळून जाण्याने जे काय आपल्याला मिळते श्रीमंती, समृद्धी, ती लांब का राहते, तर त्यामागे ही सगळी बरीच व्यावहारिक कारण सुद्धा आहेत. खरंय. अजून कोणाला काही प्रश्न किंवा बोलायचंय काही? नंदिनीताई, मला वाटतं तुम्ही म्यूट वर आहात. नंदिनीताई, अनम्यूट करा मग बोला. हा, मला फक्त एवढंच सांगायचं आहे वंदनाताईंना की त्यांनी ही कादंबरी निवडली आणि याच्याविषयी या अशा कादंबरीवर त्यांनी हे भाष्य केलं, हेच मुळात कौतुकास्पद आहे. कारण ही कादंबरी इतकी रणांगण जरी असली तरी ते मानसिक रणांगण पण आहे. आणि त्याच्यामधला जो काही वेगवेगळे क्षण आहे ते त्यांनी इतकं सांगितलं, त्याबद्दल मला त्यांचं अतिशय अभिनंदन करावं असं वाटतं. थँक्यू व्हेरी मच. येस, करेक्ट. मला थोडं सांगायचं आहे. वंदनाताई, खरं सांगू का, खूप वर्षापूर्वी ही कादंबरी वाचली होती मी, पण मला काहीही कळली नव्हती. फक्त पुढे काय, खरंच सांगते अगदी प्रामाणिकपणे, म्हणून मी आज हे मुद्दाम ऐकायला बसले होते. आज हे रणांगण काय आहे आणि अभिजात म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नाही, मी मगाशी जो उल्लेख केला ना तो याच्याच करता आहे की 38-39 म्हणजे एकूण 30चं जे दशक होतं 1930चं, त्याच्यामध्ये जे लिहिलं जात होतं, म्हणजे महत्वाचे कादंबरीकार त्या काळामध्ये फडके, खांडेकर, माडखोलकर, आणि एकीकडे कादंबरी किती उत्तम म्हणजे उच्च स्थानावरती जाऊ शकते हे केतकरांनी आणि वामन मल्हारांनी दाखवलेलं होतं, वामन मल्हार जोशींनी. पण तरीही एकूण सगळं लोकप्रियतेच्या
मुशीमध्ये घडलेलं बरंचसं साहित्य त्या काळात निर्माण होत होतं, निसर्गाची वर्णनं जी तुटून पडतात वेगळी. म्हणून मी म्हटलं की या कादंबरीत कितीतरी ठिकाणी असा स्कोप होता लेखकाला, की समुद्रावरून दिसणारी चांदणी रात्र, हे ते हॅर्टा आणि तो बॉब भेटतात तेव्हा डेकवरती काय दृश्य दिसतं, ह्या कशातही लेखक त्या सगळ्या ज्या लोकप्रियतेच्या युक्त्या आहेत ना, त्या कुठल्याही युक्त्यांचा वापर करत नाही. हे पण खूप, आणि हे खरोखर तुम्हाला काहीतरी तो अनुभव जाणवलेला आहे आणि तो व्यक्त करायच्या त्या अनुभवाशी प्रामाणिक राहिल्याशिवाय हे घडत नाही. कारण कादंबरी हे बांधकाम असतं एका अर्थाने. कथा काय, कादंबरी काय, सानिया जास्त चांगलं सांगेल याच्याबद्दल, की कल्पना सुचते, बीज सुचतं, पण ते टप्प्याटप्प्याने घडत जातं. ते कृत्रिम न वाटता केलं जाणारं असं ते रचित आहे, एक प्रकारे कन्स्ट्रक्ट आहे. आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये ती एक मी म्हणलं तसं मानवी शरीराची जी एकात्मता आहे, की हा हात, हे नाक, हे डोळे, हे त्या शरीराच्या संबंधातच अर्थपूर्ण आहे. तर हे सगळे घटक असे सुटे, थोडी निसर्ग वर्णनं पाहिजे, थोडी नायिकेची वर्णनं पाहिजे, असं कुठेच नाहीये. तो बॉब स्वतःविषयीच फक्त 2 वाक्य म्हणतो की मी अमुक अमुक आहे दिसायला. बाकी रूढ अर्थाने नायकाचं वर्णन नाही, नायिकेचं वर्णन नाही, तिच्या कपड्यांचं वर्णन नाही. फक्त तिला कपडे सापडले त्याच्यामुळे तिने 3 दिवस जो दगा घालत होती तो बदलला आहे, एवढंच फक्त येतं. म्हणजे या प्रत्येक, म्हणून म्हणलं की या प्रत्येक ठिकाणी खूप तपशील देण्याला ह्याला त्याला वाव होता. पण ते सगळं न करता अक्षरशः पोपटाचा डावाडोळा बघावा तसं त्यांनी त्या फोकस त्याच्या अनुभवावर, त्याच्या कथानकावरती केला आहे. फार हा संयम राखणं हे लेखकाला पण खूप अवघड असतं. हा संयम ठेवला की कलाकृतीमध्ये ते कसं उतरतं ते पण आपल्याला याच्यामध्ये दिसतं. सगळे शब्द प्रिय असतात ना. थोडं कोणी कात्री चालवतोय म्हणलं की किती दुःख होतं. त्याच्यातनं बाहेर पडणं किंवा दूर राहणं, मर्ढेकर ज्याला लेखन गर्भ आत्मनिष्ठा असं म्हणायचं, तर ती आत्मनिष्ठा काय आहे, तर ते असं खरोखर जे जाणवतंय तेच फक्त मांडणं, इतर कुठल्याही युक्त्यांचा वापर लोकप्रियतेच्या न करणं, हा खूप मोठा संयम लेखकाला बाळगावा लागतो. तर तो लेखक कायमसाठी लक्षात राहणारा किंवा एक विशिष्ट इयत्ता गाठलेला लेखक असं आपण म्हणतो. तसे लिहिणारे सगळेजण लेखकच असतात ना. पण आत्ता वाचतो आणि संध्याकाळी ते विसरून जातो, कारण त्यातनं काही मिळालेलं नसतं, वाहून जातं ते आपल्या एकूण सगळ्या याच्यामधनं. मला एकच विचारायचं होतं की विश्राम बेडेकरांचे आणखीन कोणते पुस्तक आहेत? तुम्ही एकाचा उल्लेख केला ह्याच्यानंतर, पण बरीच आहेत का त्यांची अशी? नाही, तेच सांगते. कादंबरी तर एकच, नाटकं 4. त्याच्यातही ती स्वातंत्र्यपूर्व काळातली ब्रह्मकुमारी सारखी नाटकं, जी संगीत नाटकं वगैरे आहे. टिळक आणि आगरकर हे एकच नाटक त्यांनी नंतरच्या काळामध्ये गद्य नाटक लिहिलं आणि त्याच्यामध्ये टिळक आगरकर या दोघांमधला जो वैचारिक संघर्ष आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये प्रभावीपणे मांडला असं म्हटलं जातं. आणि ते मुख्य रंगमंचावर आलं, त्यामुळे काही लोकांपर्यंत तरी ते पोहोचलं. आणि बऱ्याचशा चित्रपटांच्या कथा आणि हे त्यांनी लिहिलंच नाही ना फार काही. तीच तर एक विलक्षण गोष्ट आहे की एकच कादंबरी आणि ते एक झाड दोन पक्षी सारखं आत्मचरित्र. आता हे आत्मचरित्र सुद्धा मराठीमधलं अनन्यसाधारण आत्मचरित्र आहे. 1-2 मिनिटं बोलू त्याच्याबद्दल? हो, आहे ना वेळ? हो, चालेल. काय कल्पना आहे तर मुंडकोपनिषदामध्ये एक असा श्लोक आहे, ज्या श्लोकाचा अर्थ असा आहे की एका झाडावरती 2 पक्षी बसले. एक पक्षी फळं खातो, एन्जॉय करतो, भोगतो ते सगळं, आणि दुसरा पक्षी हा जे काय करतोय ते बघतोय नुसता साक्षी भावानी. ही कल्पना त्यांनी या शीर्षकापासून वापरली आहे की एक झाड आणि 2 पक्षी. आणि त्यांनी काय केलंय तर माझ्यातला मी जो जगतो आहे आणि माझ्यातला दुसरा मी जो या जगणाऱ्या मी बघतो आहे. तर एक जगणारा आणि एक साक्षी भावानी ते बघणारा आणि त्याची नोंद करणारा. त्यामुळे हे पहिलं आत्मचरित्र आहे मराठीतलं की त्याच्यामध्ये मी सुरुवातच होत नाही. आत्मचरित्रामध्ये मी हाच नायक असतो, पण बेडेकर हा असं करत होता, ह्याचं असं होतं, ह्याच्या बालपणी अमुक होतं, असं त्रयस्थपणे सांगतात. तिथे या आत्मचरित्रांनी निम्मी जिंकली त्या काळात. आता आत्मचरित्र ही कुठल्याही व्यक्तीचं संबंध, अंतर्बाह्य रूप बरेच वेळेला आपल्याला दाखवतात, त्याला जे दाखवायचं नसतं ते पण दाखवलं जातं अनेकदा. त्यामुळे त्याच्यातून व्यक्त होणारी व्यक्ती बेडेकर ही कोणाला किती पटेल बिटेल हा वेगळा मुद्दा. पण साहित्य कृती म्हणून जर ह्याच्याकडे बघितलं तर ह्याच्यामध्ये कितीतरी जागा अशा आहेत की पुस्तक मिटवून ठेवावं आणि 2 मिनिटं शांत बसावं. एकच उदाहरण देते. हरिभाऊ मोटे हे विश्राम बेडेकरांचे अगदी बालमित्र, जे नंतर त्यांचे प्रकाशक वगैरे आहेत. पण
त्यांनी एका ठिकाणी असा उल्लेख केला, व्यावहारिक अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये झाल्या. हरिभाऊ मोठ्यांची बायको आणि बेडेकरांची बायको या दोघी बहिणी, म्हणजे ते एका बाजूनी नात्याने साडू पण लागत होते, मित्र पण होते, असे सगळे खूप कॉम्प्लिकेशन्स होती. तो काळाचा संदर्भ तर होताच सगळा, पण एक त्या व्यावहारिक सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला, त्या संदर्भामध्ये मोठे असं लिहितात की तो आमच्या मैत्रीचा गौरीशंकर होता. आता कोणतीही वाट धरली तरी ती उतरणीचीच आहे. वरवर बघायला फारच चमकदार वाक्य वाटतं आणि बाबा टाळ्या. आणि खरा त्याचा अर्थ लक्षामध्ये आला की आपण इतके सुन्न होतो की कोणत्याही नात्यात हे खरं आहे ना, की अत्युच्च बिंदू गाठला की त्या बिंदूवर राहायला जागा नसते, थांबता येत नाही, त्याला ठेराव नसतो. तो बिंदू अगदी थोडा काळापुरता अनुभवाला येतो आणि तिथून कोणतीही वाट धरली तरी ती उतरणीची आहे. हे किती तऱ्हांनी आपण अनुभवतो आयुष्यामध्ये, आणि त्या वेदना प्रत्येकाच्याच जगण्याशी संबंधित असतात. त्यामुळे अक्षरशः ते वाक्य वाचलं असं ठणकन आतमध्ये टोचल्यासारखं पुस्तक मिटून थांबायला लागतं. किंवा तुटलेला पाय जिथून तुटतो तिथे एक असा गट्टू तयार होतो, तो गट्टू सुद्धा ठणकतो कदाचित त्या तुटून गेलेल्या पायाच्या आठवणीने. असे वगैरे त्यांनी अत्यंत सेन्सिटिव्ह आणि त्याच वेळेला अतिशय मीपणा ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व आहे, लेखकीय व्यक्तिमत्व मी म्हणते, जे एक झाड दोन पक्षीमधनं वारंवार अनुभवाला येतं. आणि स्वतःचं मन सतत खूप खोलवर खणत राहण्याची क्षमता काहीच लोकांमध्ये असते, ती या आत्मचरित्रामध्ये आपल्याला वारंवार जाणवते. तर त्यामुळे हे आत्मचरित्र पण सगळ्यांनी जरूर वाचा. नक्कीच काहीतरी वेगळं वाचल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. एक झाड आणि दोन पक्षी असं त्याचं नाव 1983 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. पॉप्युलर प्रकाशननी प्रकाशित केलेलं आहे, त्यामुळे मिळू शकेल. तसं पॉप्युलरची पुस्तकं आहेत, पॉप्युलर पण आणि मिळतात पण सगळीकडे. खूपच छान. अजून कोणाला काही, ज्योतिताई वगैरे कोणाला बोलायचं? लेखकाचं नाव का दिलं नाही मॅडम? सुरुवातीला जेव्हा रणांगण कादंबरी आली ते बायकोपासून लपवून लिहिलं ना, त्यामुळे काहीच नको असं होतं त्यांना. आणि मग नंतरच्या आवृत्त्यांमध्ये मग ते नाव वगैरे, म्हणजे जेव्हा बाळूताईंना कळलं एकदा की हे लेखन करतात आपल्या नावासाठीच मग आलं. सगळे लेखन करतात आपल्या नावासाठीच करतात, आपलं नाव व्हावं म्हणून. फार महत्वाची गोष्ट आहे नाव, फार महत्वाची गोष्ट. पण मला तेही विलक्षण वाटलं, त्यामुळे पहिल्या आवृत्तीवरती फक्त रणांगण असं शीर्षक आहे, लेखकाचं नाव नाहीये. फार नाहीये, फक्त खाली हवी मोठे असं लिहिलेलं आहे. हो, हवी मोठे प्रकाश. सुंदर गंमत बघा, दोघही नवरा बायकोंच्या पहिल्या पुस्तकाबद्दल खूप आख्यायिका, खूप गमती, वाङ्मयीन मजा असं ज्याला म्हणतो त्या घडल्या. विभावरी शिरूरकर हे बाळूताई खऱ्यांचं टोपण नाव. विभावरी म्हणजे रात्र, शिरूर घोडनदी हे त्यांचं गाव, त्यामुळे त्यांनी ते अंधारातच राहू इच्छिणारे अशा अर्थाने ते विभावरी शिरूरकर असं टोपण नाव घेतलं. आणि कळ्यांचे निश्वास नावाचा संग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला कथांचा. ज्या काळामधली एक सुशिक्षित तरुणी बाबांचा संसार माझा कसा होणार असा प्रश्न विचारते, असे अत्यंत बंडखोर लेखिका म्हणून विभावरी शिरूरकर ही लेखिका समोर आली त्या कथांच्या रूपाने. आणि त्या हवी मोठे प्रकाशनावरती पत्रांचा भडीमार झाला अक्षरशः, की कोण ही विभावरी, ही का हा. आणि मग खूप तर्ककुतर्क लढवले गेले, इतकी पत्र आणि इतके त्याच्यावरती लोकांची मतमतांतर की काही वर्षांनी विभावरींचे टीकाकार या नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये ती पत्र म्हणजे अशी पोस्टकार्ड नव्हती, लोकांनी तावच्या ताव भरून पाठवलेली पत्र होती प्रकाशकांकडे. प्रकाशकांना किती त्यांनी दडपण आणलं असेल बघा, की आम्हाला सांगा ही कोण येते. म्हणजे त्या काळात विभावरींनी पण लिहिलंय की जर लक्षात आलं असतं लोकांच्या तर कोण जाणे मला उजळ माथ्याने वावरता तरी आलं असतं की नाही. त्या तेव्हा कन्याशाळेमध्ये होत्या शिकवत, तर अशक्य झालं असतं कदाचित ते. म्हणजे मला दिसतं चित्र ते सावित्रीबाई फुल्यांचंच मग, की लोकांनी शेंगोळे टाकले रस्त्याने जाताना, असा काहीतरी क्षोभाला तोंड द्यावं लागलं असतं. पुष्कळ दिवस ते अज्ञात होतं त्यांचं, कोण त्या खऱ्या. त्यामुळे ते त्यांचं ते तसं, आणि ह्यांच्या पहिल्या पुस्तकाचं हे असं की त्याच्यात नावच नाहीये. विलक्षणच होतं जोडपं. पण ते म्हणजे हीच कल्पना बघा ना, की विलायतेला जायचं आहे तर मी म्हणजे काय आता लग्न करून जायचं, तर त्या म्हणाल्या हो लग्न करून जा, आज लग्न केलं उद्या हे बोटीवर काहीतरी विलक्षणच आहेत. म्हणजे ही माणसंच खरं वेगळ्या मुशीतनं घडलेली होती खरंच. त्यामुळे चला
येस. चला, मला वाटतं आता कोणाला बोलायचं नाहीये असं आपण धरून चालूया किंवा नंतर संवाद साधता येईल. वेळेच्या दृष्टीने वंदनाताई, तुमच्या वेळाच्या दृष्टीने हो, चालेल. वाजले 7 हा, वाजले. करूयात म्हणजे समारोप. आपण आटोपत घेऊया. व्हेरी मच. चालेल चालेल. आणि गेले 1-1.5 तास खेळवून ठेवलं होतं तुम्ही आम्हा सगळ्यांना. आणि खरंच. खूप वेगळे वेगळे अँगल, वेगळे वेगळे पैलू आले समोर. आणि त्या कथानकातले सुद्धा किंवा व्यक्तिमत्वांचे म्हणा किंवा नात्यांचे म्हणा सगळ्यांनी, तर त्यांनी आणखीन एक उत्सुकता वाढली ते पुस्तक वाचण्याची. त्याच्या जोडीलाच आता एक झाड दोन पक्षी, ते सुद्धा म्हणजे मला वाटतं की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये थोडं थोडं कुठेतरी अभ्यासाला होतं मराठीत तेवढं, त्याच्यानंतर ते इतकं सुटलंय तर ते आता परत जावंसं वाटणं, हे वंदनाताईंचं कौतुक नाही का, त्यांचं कर्तृत्व की आपल्याला सगळ्यांना वाटतंय जावंसं. असं वाटतं. हा, तर अभिव्यक्तीकडनं म्हणजे रेखा नाईक आणि विद्या पळसुले आम्ही दोघींकडनंही तुमचे मनापासून धन्यवाद. प्रेक्षक मला खूप छान वाटलं. सगळ्यांचे धन्यवाद हो. आणि महाराष्ट्र मंडळाचेही धन्यवाद, कारण महाराष्ट्र मंडळाचाच हा कार्यक्रम आहे तरी सुद्धा आम्ही दोघी अभिव्यक्तीच्या म्हणून त्यांचेही धन्यवाद. तर खूप छान वाटलं भेटून, सगळ्यांना आनंद झाला असेल. आणि रेखाताई तुम्हाला पाठवतीलच सगळे डिटेल, है ना? ठीक आहे, चला, थँक्यू. मला फक्त नंतर लिंक पाठवून द्या. कोणाकोणाला हो. ऐकता आलेलं नाहीये ते लोक होऊ शकतात. हो म्हणजे रेकॉर्ड झाले. ते नंतर जास्त बघितलं जातं, ही मात्र फॅक्ट आहे. खरंय हो खरंय. चवडीने सगळ्यांना बघता वेळ येतं. असतो नसतो. रेखाताई, वंदनाताईंचा त्यांची परवानगी असेल तर त्यांचा नंबर मिळेल का? नंतर दिलात तरी चालेल. हो, विचार वंदनाताई शेअर करते मी प्रवरा बरोबर. हा, थोडंसं पुशी रेखेंच्या कवितांबद्दल तुमच्याशी बोलायला आणि समजून घ्यायला आवडेल, तुम्हाला वेळ असेल तेव्हा. ओके ओके, करू चालेल. थँक्यू. चला मग थांबूया रेकॉर्डिंग आणि कार्यक्रम. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.